लिहिलंय डॉग्स अँड इंडियन्स आर नॉट अलाउड. हा जो सैनिक आहे तो तोंडामध्ये तो काही आमटा चोकत नाहीये किंवा गाजर खात नाहीये, तो काडतूस दाताना तोडतोय, दाखवतोय. ज्याचा संदर्भ स्वातंत्र्यवीर सावरकर आणि त्यांचं पुस्तक 1857 स्वातंत्र्य समर. प्रश्न आलेला आहे बघा आयोगाचा. डलहौसीचे साम्राज्यवादी धोरण, तैनाती फौज, दत्तक वारस नामंजूर ही 1857च्या उठावाची डॅश डॅश कारणे आहेत. बघा उठावाचं जे संकेत होतं, प्रतीक होतं, हे एक होतं त्यातलं कमळाचं लाल फूल. चुकूनही गुलाबाचं समजू नका, गुलाबाचं लाल फूल वेगळ्या ह्याचं प्रतीक आहे. कशाचं प्रतीक आहे? शृंगार साज, रंगीन मिजाज, हुक्क्याचा नाद, ती ललना काय करेल युद्धात. 19 नोव्हेंबरला आणखी एका व्यक्तीचा जन्म सांगतोय तुम्हाला. त्यांचं नाव आहे इंदिरा गांधी. नरेंद्र मोदींचा मतदारसंघ आहे वाराणसी. विचारला जातो परीक्षेमध्ये सरळ सेवांना. या दामोदरला पाठीवरती घेऊन चमक उठी सन 57 में वह तलवार पुरानी थी. चमक उठी सन 57 में वह तलवार पुरानी थी. बुंदे लोंके हर बोले मुंह हमने सुनी कहानी थी. नाही, लक्ष्मीच्या अंगाचे रक्त खेळत होते. ते रक्त, ते तेज, ते बीज आमचं आहे. एक ट्रिक बनवूया आपण या ठिकाणी. काशी जशी राणी झाशी, हिरे मोती सुंदर दास्ती. मानसिंग नावाचा त्या मानसिंगनं तात्या टोपेंना पकडून दिलं. नमस्कार, एक्सलन्स MPSC या आपल्या एज्युकेशनल प्लॅटफॉर्ममध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. या लेक्चरमध्ये आपण 1857चा उठाव या घटकाला आपण सुरुवात करणार आहोत. परीक्षेच्या दृष्टीनं तुम्हाला सर्वांना माहिती आहे की 1857चा उठाव अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे. या टॉपिकवरती सातत्याने MPSCमध्ये सरळ सेवांमध्ये प्रश्न आलेले आहेत आणि येत राहणार पुढेही. प्रश्नांची काठिण्य पातळीसुद्धा बऱ्यापैकी आहे, अवघड स्वरूपाचे सुद्धा विचारले आहेत. तर या लेक्चरमध्ये आपण, व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण 1857चा उठाव एकदम डिटेलमध्ये मस्त कुठल्याही परीक्षेचे प्रश्न आपल्याला हे लेक्चरच्या थ्रू सोडवता येतील अशा प्रकारे आपण बघणार आहोत. चला तर मग आपण सुरुवात करूया. 1857चा उठाव का घडला होता? हा उठाव 1857चा उठाव का घडला, कशामुळे घडला, कारणं काय आहेत, त्यानंतर उठावानंतर त्याचे परिणाम वगैरे सगळ्या गोष्टी आपल्याला बघायच्यात. बघा, इसवी सन 1757ला एक लढाई झाली होती. 23 जून 1757ला बंगाल प्रांतामध्ये एक लढाई झाली होती. कुठली लढाई होती? तर प्लासीची लढाई होती. या प्लासीच्या लढाईमध्ये इंग्रजांनी तिथला नवाब सिराज उद्दौलाचा पराभव केला आणि पुढं मग बंगाल प्रांत त्यांच्या कब्जामध्ये आला. बक्सरच्या लढाईनं तो आणखीच भक्कम बनला त्यांचा पाया. आणि पुढे जाऊन मग 1757 पासून ते 1857 या 100 वर्षाच्या कालावधीमध्ये पूर्ण भारतभर, थोडेसे प्रदेश वगळले अपवादात्मक काही, तर पूर्ण भारतभर या ब्रिटिशांचा सत्तेचा विस्तार झाला होता. त्यांची विस्तारलेली सत्ता पूर्ण भारतावरती राज्य करत होते. आणि मग या दरम्यानच्या कालावधीमध्ये या 100 वर्षामध्ये ब्रिटिशांच्या अशा अनेक पॉलिसीज होत्या, धोरणं होती, ज्यामुळं भारतीय लोक, भारतीय सैनिक, सामान्य जनता, शेतकरी, राजे राजवाडे, व्यावसायिक, कारागीर हे सगळे लोक ब्रिटिशांच्या विरोधात संतप्त झाली होती त्यांच्या भावना. आणि या सगळ्यांच्या मनामध्ये ब्रिटिशांच्या विरोधात रोष होता. ते एखाद्या संधीची वाट बघत होते आणि ब्रिटिशांना भारतातून हाकल तर कधी येईल या गोष्टीची ते वाट बघत होते. तर मग एक संधी मिळाली 1857मध्ये या सर्वांना. त्या संधीच्या पूर्वीच अशी काही कारणं आहेत ज्यामुळं उठावाचं वातावरण बनलं होतं. ती कारणं आपण बघूया काय काय कारणं आहेत. अशी मग खूप सारी कारणं आहेत, जसं की सामाजिक धार्मिक कारणं, आर्थिक कारणं, राजकीय कारणं, लष्करी कारणं, तात्कालिक कारणं. तर हे सर्व जी कारणं आहेत ते आपण व्यवस्थित बघूया. सुरुवात करूया आपण 1857च्या उठावाची कारणं. सामाजिक आणि धार्मिक कारणं काय आहेत बघा. सामाजिक धार्मिक कारणांमध्ये ब्रिटिश लोक हे भारतीयांना अत्यंत तुच्छ समजायचे. काळे माणसं, रानटी माणसं, आपल्याला डुक्कर वगैरे अशा शिव्या दिल्या जायच्या. लाटांनी बुटांसकट मारहाण केली जायची सामान्य लोकांना. तर हे आपला दर्जा होता. हा आपण म्हणतो भारतामध्ये अस्पृश्यता होती, जातीप्रथा होती, कोणतरी कोणाला तरी वरिष्ठ समजायचं, कोणापेक्षा कोणतरी कनिष्ठ समजलं जायचं. पण हे ब्रिटिश लोक सुद्धा हेच करायचे. वर्णव्यवस्था किंवा वंश, स्वतःच्या वंशाला खूप श्रेष्ठ मानायचे. आमचा जन्म आहे, आम्ही गोरे आहोत, आमचा जन्म जगावर राज्य करण्यासाठी झालाय, या मानसिकतेचे हे लोक होते, ते म्हणजे ब्रिटिश लोक. आणि भारतीयांना दुय्यम वागणूक मिळायची. त्याचं एक उदाहरण म्हणजे सामाजिकदृष्ट्या आपल्याला मागास कसं समजलं जायचं किंवा आपला तिरस्कार कसा केला जायचा. वरती तुम्हाला एक इमेज दिसते. या इमेजमध्ये लिहिलंय डॉग्स अँड इंडियन्स आर नॉट अलाउड. आणि हे जे लिहिलेलं असायचं हे बोर्ड असायचे. हॉटेलांच्या बाहेर हे बोर्ड लावले जायचे. माझ्या ऐकिवानुसार तरी जगामध्ये असा कुठलाही कुत्रा नाही ज्याला वाचता येतं लिहिलेलं किंवा बघण्यात तरी नाही आलेलं. कुठं ट्रेन केला असेल एकत्र नाही माहिती, पण हे प्रत्येक हॉटेलांच्या बाहेर, इंग्रज लोकांच्या हॉटेलच्या बाहेर अशा प्रकारचे बोर्ड लावले जायचे. माणूस एक ठीक आहे, इंडियन्स आर नॉट अलाउड म्हटलं तर निघून जाईल, पण कुत्र्यांसाठी कशाला लिहिलं इंडियन्स अँड डॉग्स आर नॉट अलाउड? कुत्रा आतमध्ये घुसताना व्यावरचा बोर्ड वाचणार आहे का? नाही. पण ह्या इंग्रजांच्या दृष्टीनं आपली जी लायकी आहे, अवकात आपली भारतीयांची, ती एवढीच कुत्र्या एवढीच होती. जे लोक म्हणतात ना
की इंग्रज चांगले होते, त्यांना असं हे ऐकलं किंवा त्या इंग्रजांचे अत्याचार वगैरे जे आहेत त्यांना माहितीच नाही त्या गोष्टींची, त्यामुळे असे काहीतरी वेळ लागल्यासारखं बडबडतात लोक. पुढं मग सामाजिक धार्मिक कारणांमध्ये आणखी काय म्हणता येईल तर या इंग्रजांनी भारतामध्ये त्यांच्या सत्तेच्या कालावधीमध्ये अनेक भारतामधल्या वाईट प्रथा होत्या, त्या खरं तर वाईटच होत्या, चांगली गोष्टी केली इंग्रजांनी, त्या नष्ट केल्या. पण तत्कालीन जे समाज मन आहे, जे लोक आहेत, त्यांना म्हणायचं होतं की त्यांची अशी अपेक्षा होती की इंग्रजांनी आमच्या धर्मामध्ये हस्तक्षेप करू नये आणि ज्या काही प्रथा रूढी परंपरा आहेत त्या असंच चालू द्यायला पाहिजेत. मग अशा कुठल्या होत्या प्रथा वगैरे तर भरपूर प्रथा होते. त्याच्यामध्ये एक आहे सती प्रथा, बालहत्याबंदी, विधवा पुनर्विवाह. आपण फक्त इथे 2 प्रथांचं उदाहरण घेऊया. सती प्रथा ही बंद व्हावी म्हणून एका व्यक्तीनं प्रयत्न केला होता, भारतीय व्यक्तीनं, बंगाल प्रांतामध्ये. त्यांचं नाव होतं राजा राममोहन रॉय आणि मुंबई प्रांतामध्ये त्यांना मदत केली होती. ते आहेत जगन्नाथ शंकर शेठ किंवा आपण त्यांना नाना शंकर शेठ म्हणतो, मुंबईचे शिल्पकार, आधुनिक मुंबईचे शिल्पकार म्हणतो त्यांना आपण. तरी सतीप्रथा बंद केली होती 1829 मध्ये. कोणी बंद केली होती, कायदा केला होता यासाठी बेंटिंग नावाच्या तत्कालीन गव्हर्नर जनरलने हा कायदा केला होता, बेंटिंगनं. आणि एक दुसरा एक कायदा होता विधवा पुनर्विवाहाचा कायदा. हा विधवा पुनर्विवाहाचा कायदा काय होता तर 1856 मध्ये तत्कालीन गव्हर्नर जनरल डलहौसी यानं कायदा केला होता विधवा पुनर्विवाहाचा. विधवा पुनर्विवाहाचा कायदा व्हावा म्हणून कोणी प्रयत्न केला होता तर बंगाल प्रांतामध्ये ईश्वरचंद्र विद्यासागर किंवा पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी प्रयत्न केला होता. आणि मग तसाच ते मुंबई प्रांतामध्ये किंवा मग आपल्या महाराष्ट्रामध्ये त्यांचाच एक अनुयायी किंवा त्यांचा जबरदस्त प्रभाव असणारा व्यक्ती म्हणजे ईश्वरचंद्र विद्यासागरांचा ज्यांच्यावर प्रभाव होता ते विष्णुशास्त्री पंडित यांनी प्रयत्न केले होते. आणि तिकडं विष्णुशास्त्री पंडितांनी विधवा पुनर्विवाह नावाचा एक ग्रंथ लिहिला. ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी बंगाल प्रांतामध्ये विधवा पुनर्विवाह नावाचा ग्रंथ लिहिला. तोच ग्रंथ मराठीमध्ये भाषांतरित केला विष्णुशास्त्री पंडित यांनी. याच्यावर सुद्धा प्रश्न विचारले गेलेले आहेत पूर्वी. तर बघा या अशा काही प्रथा होत्या, या प्रथांवरती बंदी आणली इंग्रजांनी. त्यानंतर विधवा पुनर्विवाहासाठी कायदा केला, सती प्रथा बंद केली. सतीची प्रथा अत्यंत वाईट प्रथा होती. आपण राजाराम मोहन रॉय यांच्यामध्ये सतीची प्रथा नंतर व्यवस्थित बघणार आहोत. सामाजिक धार्मिक प्रबोधनाचे युग किंवा प्रबोधन पर्व आपण ज्या गोष्टीला म्हणतो त्याच्यामध्ये. तर हे सगळं होत असताना ह्या भारतीय लोकांना मात्र त्यावेळेस वाटायचं की ह्या प्रथा खूप चांगल्या आहेत, धर्माचं काम आहे, हे पुण्य लागतं यामुळं, किंवा देवाची आज्ञा आहे वगैरे वगैरे गोष्टी. अज्ञान होतं ना असं आपला समाज पूर्ण, शिक्षणाची एवढा प्रचार शिक्षणाचा झालेला नव्हता, त्यामुळं अशा गोष्टींवर विश्वास ठेवला जायचा. अंधश्रद्धाळू लोक होते आपल्या देशामध्ये. यानंतर पुढचं कारण आर्थिक कारण. आर्थिक कारणांमध्ये बघा महसूल पद्धतीमध्ये बदल केला होता इंग्रजांनी. महसूल पद्धत म्हणजे काय, जमीन महसूल, एकच महसूल असायचा त्या काळामध्ये सर्वात महत्वाचा, तो म्हणजेच जमीन महसूल. मग जमीन महसुलीमध्ये बदल केला. काय केला बदल तर भारतामधल्या आधीच्या पद्धती होत्या त्या पद्धती बंद करून इंग्रजांनी 3-4 जमीन महसुली पद्धती आणल्या भारतामध्ये. कुठल्या होत्या त्या तर एक होती सर्वात महत्वाची आधीची दुहेरी राज्य व्यवस्था, कॅनिंगनं सुरू केली होती. दुहेरी राज्य व्यवस्था कोणाची आहे ही, रॉबर्ट क्लाईव्हची होती ही पद्धत, राज्य व्यवस्था. त्यानंतर दुसरी बोली पद्धत, दुहेरी राज्य व्यवस्था बंद केली यानं वॉरन हेस्टिंगनं, आणि बोली किंवा लिलाव पद्धत स्वतःची सुरू केली पद्धती, बोली किंवा लिलाव. त्यानंतर कॉर्नवालिस जो पुढचा आला होता वॉरन हेस्टिंग नंतर, त्यानं बोली किंवा लिलाव पण रद्द केली आणि स्वतःची पद्धत आणली कायमधारा पद्धत. त्या कायमधारा जमीनदारी किंवा जहागीरदारी पण म्हणतात. त्यानंतर पुढची पद्धत मुंबई मद्रास प्रांतामधली रयतवारी पद्धत होती. रयतवारी पद्धत ह्या सर्व पद्धतींमध्ये त्यातल्या त्यात जरा बरी होती, कारण मध्ये शेतकऱ्यांचं शोषण करणारा एक जमीनदार वर्ग होता, तो ह्या रयतवारी पद्धतीमध्ये नव्हता. त्यानंतर पुढची पद्धती आहे पंजाब प्रांत, आजचं चंदीगड, हरियाणा, उत्तर प्रदेशचा काही भाग, दिल्लीचा भाग आणि पूर्ण पंजाबचा पाकिस्तानचा भाग वगैरे ह्या भागामध्ये एक पद्धत होती. त्या पद्धतीचं नाव होतं महालवारी पद्धती. तर ह्या सगळ्या पद्धती ज्या आहेत त्या भारतीयांच्या शोषणासाठी बनवलेल्या होत्या. जवळपास 50 ते 60%, 50% महसूल गोळा केला जायचा. आणि आधीचे भारतीय राजे ठीक आहे एवढाच महसूल गोळा करायचे 40%च्या आसपास. पण दुष्काळाच्या कालावधीमध्ये भारतीय राजे शेतकऱ्यांकडून कुठलाही महसूल गोळा करत नव्हते. शेतकरी तिथले मरायला लागले, गाव सोडून चालले. तर त्यासाठी त्यांच्या जनावरांसाठी चारायची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था, शेतकऱ्यांना तिथल्या सामान्य जनतेला, रयतेला अन्नधान्य पुरवलं जायचं. पण हे इंग्रज लोकांना ह्या गोष्टीशी घेणं देणं नव्हतं. हे यांचं एकच धोरण होतं, जेवढं भारतातून उत्पन्न मिळेल, लुबाडता येईल, शोषण करता येईल तेवढं करायचं. म्हणजेच थोडक्यात काही लोक उदाहरण देतात, गंगा नदीमध्ये स्पंज बुडवायचे हे लोक, आणि तिकडे इंग्लंडच्या लंडनच्या ज्या नदीच्या काठावर लंडन शहर आहे ती थेम्स नदी, त्या थेम्स नदीमध्ये तो स्पंज
पिळायचं. ह्याचा अर्थ काय होतो, तर भारतातून हे लोक संपत्ती गोळा करण्यासाठी आले होते. ह्यांना घेणं देणं नव्हतं भारतीय लोक जगतायत की मरतायत की काय होतंय दुष्काळामध्ये. ह्यांना फक्त पैसा पाहिजे होता, महसूल पाहिजे होता. त्यामुळं हे काय आपल्या इमोशनचे, भावनांचा विचार करणार नव्हते. ह्या लोकांनी खूप शोषण केलं इंग्रजांनी, आणि म्हणून शेतकरी वर्ग त्यावेळेचा सर्वात मोठा व्यावसायिक जो होता व्यवसाय तो शेतीचा होता. आज सध्या सुद्धा जवळपास 60% लोक हे शेतीवरच आपल्या देशामध्ये आहेत. त्यावेळेचा तर विचार करा, दुसऱ्या कुठल्याही सुखसुविधा नव्हत्या, कम्प्युटरचं युग नव्हतं. एकच व्यवसाय सर्वात मोठा, 99% लोक शेतीत, 95 ते 99% लोक करत असणार. तर मग इंग्रजांचं महसुलाचं माध्यम हेच होतं सगळ्यात महत्त्वाचं, सगळ्यात मोठं माध्यम. यानंतर पुढच्या कालावधीमध्ये मग हे शोषण सुरूच होतं. त्यानंतर जमिनी, जे शेतकरी टॅक्स भरू शकत नव्हते वेळेवर, त्यांचा जमिनी इंग्रज लोक जप्त करायचे. त्यासाठी 2 वेळा इनाम कमिशन नेमलं होतं, एक 1852 आणि त्यापूर्वीही एक होतं 1828 विल्यम बेंटिंगच्या कालावधीमध्ये. 1828, 1852 या 2 वेळा इनाम कमिशन नेमलं होतं. इनाम कमिशन काय होतं, तर ह्या इनाम कमिशन अंतर्गत भारतीय लोकांच्या जमिनी, ज्यांनी टॅक्स दिला नव्हता, महसूल दिला नव्हता, त्यांच्या जमिनी जप्त केल्या जायच्या आणि इंग्रज मळेवाल्यांना, इंग्रज लोकांना त्या इनाम म्हणून, बक्षीस म्हणून फ्रीमध्ये दिल्या जायच्या. तर हे इनाम कमिशन होतं. त्यानंतर हस्तव्यवसायिक जे होते भारतामधले, हस्तव्यवसायिक म्हणजे कुंभारकाम असेल, विणकाम असेल, विणकरांचं काम असेल किंवा आणखी कुठली छोटी मोठी कामं हस्तव्यवसायिक असतील, मूर्ती बनवणं वगैरे, तर ह्या हस्तव्यवसायिक यांच्या कलेचा ऱ्हास झाला. कारागीर लोक जे होते त्यांचा छळ केला होता, म्हणजे विणकर वगैरे थोडं तिकडे बंगाल प्रांतामध्ये होते. ढाक्याची मलमल हा शब्द आपण ऐकला असेल खूप वेळा. त्या ढाक्याच्या मलमलमध्ये आणि त्यानंतर ते जे विणकर होते बंगाल प्रांतामधले, ते एवढ्या चांगल्या प्रतीचं कापड तयार करायचे की सुरुवातीच्या कालावधीमध्ये यंत्रयुग ज्यावेळेस सुरू झालं इंग्लंडमध्ये, त्यावेळेस सुरुवातीच्या कालावधीमधल्या मशीनवर जे कापड बनायचं त्याच्यापेक्षाही दर्जेदार क्वालिटीचं कापड हे आपले विणकर बंगाल प्रांतामधले हाताने तयार करायचे. आणि मग भारतामध्ये ह्या हाताने तयार केलेल्या विणकरांच्या जे कापड होतं त्याला जास्त डिमांड होती. मग हे इंग्रज लोक त्यांच्या मशीनवरच्या कापडापेक्षा जास्त खपतं विणकरांचं कापड, म्हणून त्यांना ऑर्डर द्यायची, त्यांच्याकडून जास्त कापड कमी किमतीला बनवून घ्यायचे आणि त्यांना योग्य प्रकारे जीवन गुजरता येईल, त्यांचं पोट भरेल एवढंही त्यांना रक्कम देत नव्हते. मग ह्या जाचातून स्वतःची सुटका करून घेण्यासाठी असं म्हणतात, बंगालमध्ये अशा कहाण्या फेमस आहेत की विणकरांनी स्वतःचे अंगठे कापले होते, किंवा काही इंग्रजांनी विणकरांचे अंगठे कापून टाकले होते, कारण ते चांगल्या प्रकारचं कापड विणायचे आणि त्यांच्या मशीनवरच्या कापडालाही टक्कर द्यायचं ते म्हणून. तर अशा प्रकारच्या विणकरांच्या छळाच्या कहाण्या प्रसिद्ध आहेत. त्यामुळे विणकर नाराज झाले, शेतकऱ्यांवर जबरदस्त महसूल बसवला जायचा म्हणून शेतकरी नाराज आहेत. त्याचप्रमाणे पुढे मग कलाकार लोक जे होते त्या कलाकारांचा राजाश्रय नाहीसा झाला. कलाकारांचा राजाश्रय म्हणजे, कलाकार म्हणजे कोण असतात, कलाकार म्हणजे मग संगीतकार, समजा तुम्ही गायक आहे, त्यानंतर नृत्यकार असतील, हे लोक कुठं असायचे, राजाच्या दरबारामध्ये, राजघराण्यामध्ये असायचे हे लोक. आणि ज्यावेळेस डलहौसीनं संस्थानं खालसा केली भारतामधली, संस्थानं खालसा केली म्हणजे राजाचं राज्य गेलं तर त्याच्याकडे पैसा नसणार, आणि पैसा नाही तर मग ह्या कलाकारांना तो ठेवू शकणार नाही. कलाकारांना पण म्हणणार की आता माझी ऐपत होती तोपर्यंत तुम्हाला सांभाळलं, आता माझेच वांदे आहेत, मी तुम्हाला सांभाळू शकत नाही. राहुल गांधींच्या भाषेमध्ये खतम, टाटा, बाय बाय. आणि मग हे राजघराण्यांनी हकलल्यानंतर, राजघराण्यांच्या किंवा सरदारांनी हकलल्यानंतर ह्यांना हे कलाकार रस्त्यावर येणार. ह्यांना दुसरं तर काही येत नाही, ह्यांच्याकडे एकच कला, गायन असेल, नृत्य असेल, मग हे काय करतील. मग ह्या लोकांनाही अन्याय झाला ह्यांच्यावर पण. ह्यांचा जो व्यवसायाचा मुख्य कणा होता, आश्रय राजांचा, तो आश्रयच नष्ट झाला. यामुळे हे लोक नाराज आहेत. पुढं राजकीय कारणं काय आहेत, तर राजकीय कारणांमध्ये साम्राज्याचा विस्तार करत असताना ब्रिटिशांनी, आणि त्यातही ज्याचा कार्यकाल गव्हर्नर जनरलचा 1848 ते 1856 आहे, तो गव्हर्नर जनरल डलहौसी. या डलहौसीनं खूप मोठ्या प्रमाणामध्ये इंग्रजांच्या राज्याचा विस्तार केला होता. आणि त्यानं मग विस्तार करत असताना वेगवेगळे मार्ग अवलंबले, जसे की युद्धमार्ग. युद्ध करून त्यानं कुठले शहरं जिंकली किंवा कुठली राज्य जिंकली, तर पंजाब राज्य 1848-49 दुसरं इंग्रज युद्ध केलं आणि पूर्ण पंजाब जिंकून घेतला. त्यानंतर ब्रह्मदेशचा काही भाग, आणि ब्रह्मदेश म्हणजे आजचं म्यानमार, त्यानंतर सिक्कीमचा काही भाग, पिगो वगैरे, हे भाग ह्यानं युद्धाच्या मार्गाने जिंकून घेतली होती. त्यानंतर ह्या डलहौसीनं सातारा, झाशी, उदयपूर हे जे भाग आहेत ते कुठल्या मार्गाने जिंकले होते, तर हे भाग जिंकले होते दत्तक वारस नामंजूर. दत्तक वारस नामंजूर तत्वाने एकदा परीक्षेत प्रश्न विचारलाय की क्रम लावायला सांगितलं होतं आपल्या एमपीएससीला. दत्तक वारस नामंजूर या तत्वाने खालसा झालेल्या संस्थानांचा क्रम लावा.
बघा हा क्रम मी गव्हर्नर जनरलमध्ये ऑलरेडी शिकवलेला आहे, तरीही एकदा पुन्हा एकदा बघूया आपण तो जो क्रम आहे तो. सर्वात पहिलं दत्तक वारस नामंजूर आपण तत्व बघूया. ह्या दत्तक वारस नामंजूरनुसार कुठली संस्थान खालसा झाली होती? सगळ्यात महत्वाचं सगळ्यात पहिलं संस्थान आपल्या महाराष्ट्रामधलं आहे, ते संस्थान आहे आप्पासाहेब भोसले त्यावेळचे छत्रपती राजे होते त्यांचं सातारा. दुसरं संस्थान होतं जैतपूर. तिसरं संस्थान होतं संबळपूर किंवा संबलपूर. संभल पण आहे, ते संबळ असू शकतं किंवा संभल, भ किंवा ब दोन्हीपैकी काही चालेल. संबलपूर. त्यानंतर पुढचं संस्थान आहे बाघाट. बघाट, बागाट, भगत, बघाट असे वेगवेगळे प्रोनाउन्स वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये आहेत त्याचे. पुढचं संस्थान आहे उदयपूर. त्याच्यानंतर आहे झाशी. आणि सर्वात शेवटचं संस्थान आयोगाने जिथपर्यंत विचारलं तिथपर्यंतचं ते म्हणजे आहे नागपूर. तुम्हाला जर ह्याची ट्रिक क्रम लक्षात ठेवायचा, ठेवणं अवघड आहे, सगळं जसं आहे तसं पाठ करावं लागेल, पण जर फक्त एका ट्रिकद्वारे क्रम लक्षात ठेवायचा असेल तर ट्रिक बघा, आपल्याकडे ट्रिक पण आहे. ट्रिक आहे साताऱ्याला जाताना सांभाळून बघा. का? तर उदयपूरच्या झाडीत नाग आहे. ही आहे एक ट्रिक. ह्याच्यातून आपल्याला हाच एक क्रम आहे ज्याच्याद्वारे तुमच्या लक्षात राहील प्रॉपर पूर्ण. कसं लक्षात ठेवायचं? एक वाक्य पाठ करायचं. काय वाक्य? साताऱ्याला जाताना सांभाळून बघा, उदयपूरच्या झाडीत नाग आहे. साताऱ्याला म्हणजेच सातारा नावातच आहे. 1848ला हे संस्थान खालसा झालं होतं. साताऱ्याला म्हणजेच सातारा. जाताना म्हणजे जैतपूर. 1849 मध्ये हे संस्थान खालसा झालेलं आहे. संबळपूर पुढचं जे संस्थान आहे ते सुद्धा संबलपूर किंवा संबळपूर 1849 मध्येच संबळपूर सुद्धा खाऊन सातारा नंतर जैतपूर आणि जैतपूर नंतर संबळपूर हे संस्थान इंग्रजांनी खालसा केले. कारण काय आहेत? दत्तक वारस नामंजूर ह्या तत्वानं संस्थानं जी खालसा झाली ते बघतोय आपण सध्या. पुढचं आहे बघाट. साताऱ्याला जाताना सांभाळून बघा, हे आहे बघाट. बघा म्हणजेच बघाट. हे बघाट संस्थान खालसा झाले 1850 मध्ये. आणि त्याच्यानंतर पुढचं आहे उदयपूर. उदयपूर नावातच आहे. उदयपूर झाले 1852 मध्ये. आणि झाडी म्हणजे आहे झाशी. झाडी म्हणजे झाशी, फक्त झा शब्द घ्या. झाशी, झाडी. साताऱ्याला जाताना सांभाळून बघा, उदयपूरच्या झाडीत काय आहे? नाग आहे. आणि नाग म्हणजेच नागपूर. नागपूर झालंय 1854 मध्ये. सर्वात शेवटचं आहे नागपूर. झाशी आहे 1853चं. ही आहे ट्रिक. साताऱ्याला जाताना सांभाळून बघा, उदयपूरच्या झाडीत नाग आहे. साताऱ्याला म्हणजे सातारा, जाताना म्हणजे जैतपूर, सांभाळून म्हणजे संबलपूर, बघा म्हणजे बघाट. उदयपूरच्या झाडीत उदयपूरच आहे झाडीत. झाडी म्हणजे झाशी आणि नाग म्हणजे नागपूर. तर अशा प्रकारे आपल्याला सगळी संस्थान खालसा झालेली आहेत. ती क्रमानं इथपर्यंत आयोगानं आजपर्यंत विचारलेत, म्हणून हे बघणं तरी गरजेचं आहे. एवढी पाठ असणं गरजेचंच आहे. क्रम विचारलेला आहे जसं ज्या तसा आपण लक्षात ठेवलेला आहे. त्यानंतर पुढे बघूया. त्या डलहौसीनं ही संस्थानं खालसा केलीच केली. त्यानंतर आणखी काय केलं होतं तर हे कारणं झाली. युद्धमार्ग पाहिलं. युद्धमार्गानं खालसा केलं होतं पंजाब 1848-49 दुसरं इंग्रज शीख युद्ध. त्यानंतर ब्रह्मदेशचा काही भाग, सिक्कीमचा काही भाग. त्यानंतर दत्तक वारस नामंजूर तत्वानं साताऱ्याला जाताना सांभाळून बघा, उदयपूरच्या झाडीत नाग आहे. आत्ताच आपण पाहिलेला आहे. तो क्रम तुम्ही बघू शकता स्क्रीनवर, मागं पुढे घेऊ शकता, युट्यूबला पळवू शकता. काय नाही, रिपीट आपण वेळ नको घालवायला. पुढे जाऊया. पुढचा मुद्दा, आणखी कुठल्या कारणाने संस्थाने खालसा केली होती तर ते कारण होतं प्रशासकीय गैरव्यवस्था किंवा गैरकारभार, अव्यवस्था. हे कारण सांगून अवधचं संस्थान खालसा केलं होतं.
त्यानंतर तैनाती फौजेची थकबाकी हे सांगून यानं हैदराबादच्या निजामाकडून वऱ्हाड प्रांत खालचा केला होता. त्यानंतर आणखी काय केलं होतं डलहौसीनं, तर अनेक राजे होते राजवाडे यांचं काय केलं, वेतन भत्ते तनखे बंद करून टाकले. दिल्लीच्या बादशहाला लाल किल्ल्यात राहण्याची बंदी करून टाकली. त्याला आग्र्यामध्ये येऊन तो बाहेर राहत होता लाल किल्ल्याच्या पण, दिल्लीचा बादशाह, आणि त्याला सांगून पण टाकलं तुझ्यानंतर तुझ्या वारसांना बादशाह ही पदवी धारण करता येणार नाही. म्हणजे एवढं ह्यांचं प्रस्त माजलं होतं इंग्रजांचं. ह्याच्यानंतर पुढं या कारणानंतर पुढची जी कारणं आहेत त्याच्यामध्ये मग लष्करी कारणे काय आहेत, तर ब्रिटिशांनी भारतामध्ये तैनाती फौजेच्या जोरावरती प्रदेशामध्ये 27 तारखेला इंग्रज आपल्या भारतीय राजांना काबूमध्ये ठेवलं होतं. आणि या तैनाती फौजेमध्ये कुठले सैनिक होते, तर मॅक्झिमम सैनिक हे भारतीय सैनिक असायचे. आणि पुढे ह्या तैनाती फौजेच्या ऐवजी सगळे संस्थानिक जर कब्जामध्ये आले तर पुढे मग ह्यांचीच इंग्रजांची सगळी फौज झाली. आणि या फौजेमध्ये सुरुवातीला भारतीय लष्कराचं प्रमाण खूप जास्त होतं, तुलनेमध्ये ब्रिटिश सैनिक कमी होते. साधारणपणे हे प्रमाण 1:6 एवढं होतं. म्हणजेच एक ब्रिटिश सैनिक किंवा युरोपियन सैनिक आणि त्याच्या तुलनेमध्ये 6 भारतीय सैनिक असायचे. तर मग ह्या भारतीय सैनिकांना इंग्रजांच्या किंवा युरोपियन सैनिकांच्या तुलनेमध्ये जो पगार आहे, जे वेतन आहे, ते अत्यंत कमी दिलं जायचं मित्रांनो. कमी म्हणजेच किती, साधारण 1.5 ते 2 फरक असायचा. भारतीय सैनिकांना समजा 1,000 रुपये पगार आहे, त्या काळामध्ये एवढा नव्हता, 100-200 रुपये पगार महिन्याला असेल, 50-100 रुपये खूप झाला. मी एक उदाहरण देतोय तुम्हाला. समजा 1,000 आहे पगार, तर इंग्रजांना तो पगार 1,500 ते 2,000 अशा प्रकारामध्ये म्हणजे तफावत होती. प्लस तफावत असूनही भारतीय सैनिकांना तुच्छतेची वागणूक मिळायची, इंग्रजांकडून अपमानास्पद वागणूक दिली जायची, आणि अशा प्रकारे भारतीय सैनिक त्यामुळे नाराज होते. त्यानंतर आणखी एक पद होतं, ज्या पदाच्या वरती भारतीयांना कुठलंही दर्जा किंवा पद दिलं जात नव्हतं सैन्यामध्ये. ते पद म्हणजेच सुभेदार पद होतं. या सुभेदारापेक्षा वरचं पद कितीही लायक असला तो भारतीय व्यक्ती सैनिक, तरी सुद्धा त्याला वरचं पद दिलं जात नव्हतं. सर्वात मोठं पद कुठलं होतं, तर ते सुभेदार हे पद होतं सर्वात मोठं भारतीय सैनिकांसाठी. ठीक आहे. यानंतर पुढं प्रश्न आलेला आहे. प्रश्न कुठं आलाय, तर संयुक्त गट क मुख्य परीक्षा 2023ला आलाय. ब्रिटिश सैन्यात भारतीय सैनिकांना टिंब हे सर्वात वरचे पद होतं. पण आयोगाने इथं पर्याय देताना थोडीशी गफलत केली. इथे त्यांनी सुभेदारऐवजी जमादार हे ऑप्शन मध्ये दिलेलं आहे. बघा, एक हवालदार, दुसरं जमादार, तिसरं नाईक आणि चौथं ब्रिगेडियर. तर भारतीय सैनिकांना सुभेदार जर असेल पर्यायामध्ये तर सुभेदार, आणि नसेल तर मग जमादार हा पर्याय निवडायचा. जमादार हे पद दिलं जायचं. त्यानंतर पुढे बघूया आपण 1857च्या उठावाचं तात्कालिक कारण एक कारण आहे, ज्या कारणामुळे 1857चा उठाव झाला. ते कारण काय आहे बघा, एक बंदूक होती. इंग्रजांनी 1857च्या उठावाच्या दरम्यान 1855-56 मध्ये किंवा 1855-56 नंतरच्या कालावधीमध्ये एक बंदूक भारतामध्ये पाठवली होती. ती बंदूक कुठली, तर ही जी लांब बंदूक आहे त्या बंदुकीचं नाव आहे एनफिल्ड रायफल. 1853चा हा पॅटर्न एनफिल्ड रायफलचा, ही 1853ला बनवलेली एनफिल्ड रायफल ब्रिटिशांनी 1855च्या दरम्यान, नंतर 56च्या दरम्यान वगैरे भारतामध्ये पाठवली होती. आणि भारतामध्ये पाठवल्यानंतर ही फक्त एक रायफलच नाही, तर हिचं एक कारतूस पण आहे. कारतूस म्हणजे काय बघा, इथं लिहिलेलं आहे कार्टेज. तुम्हाला कार्टेज दिसत असेल. हे कार्टेज म्हणजेच मराठीमध्ये आपण ह्याला म्हणतो काडतूस. आपण कार्टेज म्हणजेच मराठीमध्ये काडतूस. हे पूर्ण काडतूस काय असतं, तर एक बुलेट. आपला गैरसमज आहे की बुलेट गोळे म्हणजे आपण काडतूस म्हणतो, गोळे म्हणजे काडतूस नाही. तर त्या काडतूस म्हणजे एकत्रित काय असतं, तर इथं बघा या ठिकाणी बुलेटचा आकार आहे, दिसत असेल तुम्हाला शेप गोळीचा बुलेट. त्यानंतर पाठीमागे त्याला ग्रेस वगैरे असतो, पावडर, एकूण सगळं. थोडक्यात काय, तर गोळीला जे आवरण असतं, आधी डायरेक्ट ओपन अशी खुल्ली नसते गोळी, त्याला एक आवरण असतं. हे आवरण चमड्याचं आवरण होतं त्यावेळी, चमड्याचं आवरण. आणि हे पूर्ण आवरण, चमड्याचं आवरण दातानं तोडावं लागायचं. दातानं तोडायचं, ह्याला काय प्रॉब्लेम, म्हणजे कसं तोडायचं, तर बघा हा एक टोपीवाला इथं माणूस दिसतोय तुम्हाला, सैनिक आहे हा जो सैनिक आहे तो तोंडामध्ये तो काय अंगठा चोखत नाहीये किंवा गाजर खात नाहीये, तो हे काडतूस दातानं तोडतोय, दाखवतोय तुम्हाला. ते प्रतिकात्मक इमेज आहे एक, ते काडतूस कसं तोडायचं. तर अशा प्रकारे दातानं तोडावं लागायचं. तुम्ही म्हणाल मग ठीक आहे, काय प्रॉब्लेम आहे पुढं. प्रॉब्लेम असा आहे की हे जे काडतूस आहे ते गायी आणि डुकरांच्या चरबीपासून बनवलेलं होतं. गायी आणि डुक्कर यांच्या चरबीपासून बनवलेलं होतं. आणि भारतीय सैन्यामध्ये मॅक्झिमम लोक जे आहेत
आपल्या भारतातला सर्वात मोठा धर्म आहे हिंदू धर्म. हिंदू धर्मियांना गायी अत्यंत पवित्र आहे. गायीला देवता माता मानतात. गायीच्या पोटामध्ये 33 कोटी देव आहेत असं मानलं जातं. वेगवेगळ्या श्रद्धा आहेत. त्याचप्रमाणे दुसरा मोठा धर्म भारतामधला तो म्हणजे आहे इस्लाम धर्म. इस्लाम धर्मामध्ये डुक्कर हा अत्यंत निषिद्ध हराम असा प्राणी आहे. त्यामुळं ते तिरस्कार करतात त्याचा. आणि भारतीयांचा असा समज झाला की भारतीयांचा धर्म भ्रष्ट करण्यासाठी जाणीवपूर्वक या इंग्रजांनी भारतामध्ये ह्या गायी आणि डुकराच्या चरबीपासून काडतुसं बनवलेत. आता हे काही पुस्तक काही इतिहासकार म्हणतात ह्या अफवा होत्या. तर या अफवा वगैरे काय नव्हत्या. एक इंग्रज इतिहासकार आहे ज्याचा संदर्भ स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्यांचं पुस्तक 1857चे स्वातंत्र्य समर या पुस्तकामध्ये केलेलं आहे. त्यांनी संदर्भ देताना ही अफवा नव्हती हे त्यांनी सप्रमाण या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि उदाहरण म्हणून प्रूफ म्हणून काय वापरलं त्यांनी तर एक के नावाचा इतिहासकार आहे. के नॉट गे, इट्स KAYE. के नावाचा इतिहासकार आहे. त्याचं पुस्तक होतं 1857च्या उठावावर. त्या पुस्तकामध्ये त्यानं व्हॅल्यू नंबर 1 पेज नंबर 301 मध्ये म्हटलंय देर इज नो क्वेश्चन्स दॅट सम बीफ फॅट वॉज यूज इन द कंपोजिशन टू टॉलो. या म्हणजेच थोडक्यात हे काडतूस बनवण्यासाठी त्या ब्रिटिश हा व्यक्ती हा के नावाचा इतिहासकार त्यावेळेस 1857च्या दरम्यानमध्ये भारतामध्ये असणारा त्यांचाच लेखक त्यांचाच ग्रंथकार इतिहासकार त्यानं त्याच्या आणखीही यांनी उदाहरणं दिलीत. ते किती रुपयाला किती पाऊंड वगैरे बनवलं जायचं वजनानुसार वगैरे सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आहेत. मी एक तुम्हाला उदाहरण म्हणून सांगितलं की ही अफवा नव्हती. माझ्या नोट्समध्ये मी पण पुस्तकांमधला शब्द वापरला की अशी अफवा पसरली की हे जे मांस आहे ते गायीचं आणि डुकराच्या चरबीपासून बनवलं जात होतं. तर अफवा नाही, हे सत्य आहे. आणि त्याचा संदर्भ स्वतः इंग्रज म्हणतायत की काही डाऊटच नाही, त्याच्यामध्ये क्वेश्चनच नाही की जे थोडंफार बीफ होतं त्याच्यामध्ये गायीचं आणि डुकराचं ते कंपोजिशन फॅटचं बीफचं केलं जायचं आणि काडतूस बनवली जायची. कलकत्त्यामध्ये एक मेहतर होता. तो असं म्हणतात की एका ब्राह्मणाला धडकलं वगैरे काहीतरी सकाळी सकाळी आंघोळीच्या वेळी नदीवर वगैरे. त्यावेळेस जातीप्रथा खूप कडक होती. तो ब्राह्मण वैतागला त्याच्यावर. तो शिवताशिवत करतो सगळीकडं पसरवायला लागला हे. तर तो त्याला ब्राह्मणाला म्हणाला की आता कसले शिवताशिवत कसलं छूताछूत स्पृश्यता काय नाही. आता सगळेच हे होणार आहे भारतामध्ये. कारण गायीच्या आणि डुकराच्या चरबीपासून हे इंग्रज लोक तुम्हाला काडतुसांना लावलेली चरबी जी आहे काडतूस तुम्हाला वापरायला देणार. आणि आता कुठं धर्म राहिलाय, कुठं धर्म काय घेऊन बसलाय तुम्ही, सगळं संपलं. आणि मग तेच पुढे जाऊन मग तो सैनिक होता इंग्रज. पुढे हे ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी सैनिकांना समजायला लागल्या हळूहळू. आणि सैनिकांनी विरोध केल्यानंतर मग पुढच्या कालावधीमध्ये मंगल पांडे नावाचा जो व्यक्ती आहे त्या मंगल पांड्यानं त्याच्या बराकपूरच्या छावणीमध्ये 29 मार्च 1857ला विरोध केला होता की मी हे काडतूस वापरणार नाही. आणि मग त्याला पकडायला मेजर ह्युसेन नावाचा व्यक्ती पुढे आला. ह्या ह्युसेनला मंगल पांड्यानं गोळी मारली. आणि मग परीक्षेत एकदा प्रश्न सरळ सेवेला विचारला गेलाय पहिला बळी कोण होता मंगल पांड्यांच्या गोळीचा. मंगल पांडे आहे कुठला, मंगल पांडे आहेत बंगाल प्रांतामधली एक बराकपूर छावणी. बराकपूर छावणीतला हा 34व्या रेजिमेंटचा हा एक शिपाई गडी, त्यांचं नाव आहे मंगल पांडे. मंगल पांडेनं विरोध केल्यानंतर पकडायला पुढे आलेला मेजर ह्युसेनला गोळी झाडली. मेजर ह्युसेन नंतर बॉग नावाचा अधिकारी आला. काही ठिकाणी बॉ म्हटलंय तर काही ठिकाणी बॉग आहे. हा लेफ्टनंट बॉग आला. या बॉगला पण गोळी मारली. त्याच्यानंतर व्हीलर नावाचा व्यक्ती पुढे आला होता. या व्हीलरनं भारतीय सैनिकांना आदेश दिला की पकडा मंगलला पांडेला द्या. भारतीय सैनिकांनी नकार दिला, आम्ही नाही पकडणार याला. मग त्या व्हीलरला वाटलं की हे काय आपल्याला दोघांना मारलंय आपल्याला पण मारतील. तो व्हीलर नावाचा अधिकारी पुढचा कर्नल होता. तो पळून गेला तिथून डायरेक्ट त्या पुढच्या त्यांच्या वरच्या अधिकाऱ्याच्या जनरलच्या बंगल्याजवळ जाऊन थांबला. तर अशा प्रकारे ह्या गोष्टी झाल्या. हे आहेत तात्कालिक कारण. बाकीची सगळी कारणं जी पाहिली राजकीय, सामाजिक, धार्मिक आणि आर्थिक ही कारणं तर आहेतच. ह्या कारणाच्या दरम्यान ह्या कारणांमुळं आणि राजकीय कारणांमुळे खास करून उठावाचा प्रसार झाला होता. प्रसारासाठी नानासाहेब पेशवेंनी खांद्यावरती जबाबदारी घेतली होती. अजमुल्ला खान, नानासाहेब, त्यानंतर तात्या टोपे या लोकांनी प्रसार केला होता. म्हणजे तात्कालिक कारण आहे. तात्कालिक कारण आहे काडतूस प्रकरण, हे लक्षात ठेवायचंय. तात्कालिक कारण काय आहे तर काडतूस प्रकरण आहे. तात्कालिक कारण कशाचं काडतूस होतं, काडतुसाचं आवरण कसलं होतं तर हे काडतूस होतं गायी आणि डुकराच्या चरबीचं. एका ओळीमध्ये लक्षात ठेवायचं तात्कालिक कारण काय होतं तर तात्कालिक कारण एका ओळीमध्ये काडतूस प्रकरण हे होतं. काडतूस प्रकरणावरून काय राडा झाला, मंगल पांडेंना ज्या उठावाची तारीख होती 31 मे तिथपर्यंत दम निघाला नाही. यांनी आधीच कार्यक्रम केला ह्या मेजर ह्युसेनचा
आणि पुढे हेच कारण ठरलं म्हणतात की उठावाची ठिणगी पडली. ही जी घटना केली मंगल पांडेंनी, हा जो काय केलाय प्रताप, त्याला म्हणायचं उठावाची ठिणगी. यानंतर पुढे मग उठावाचा प्रसार बघूया आपण. 1857चा उठाव जो आहे त्याचा प्रसार कसा झाला. आता सांगितलं तुम्हाला, ज्या संस्थानिकांच्या पेन्शन, तनखे, पगारी बंद पडल्या, ज्या संस्थानिकांची संस्थानं गेली होती दत्तक वारस नामंजूर या तत्वानं, त्या सगळ्या संस्थानिकांच्या भेटी झाल्या गुप्तपणे, नानासाहेब पेशवा वगैरे ह्या लोकांनी घेतल्या आणि ह्या सर्वांनी त्यावेळेस उठावाचा प्रसार करताना 2 गोष्टी वापरल्या होत्या. त्या 2 गोष्टी म्हणजेच कमळाचं लाल फूल होतं आणि भाकरी किंवा चपातीचा वापर केला होता. त्याचप्रमाणे एकमेकांना भेटल्यानंतर किंवा आपसामध्ये चर्चा करताना हे लोक म्हणायचे आता काय खरं नाही, सब कुछ लाल होगा, सब कुछ लाल होना है, सब कुछ लाल हो जाएगा. म्हणजेच काय तर आता खूप मोठ्या प्रमाणामध्ये ब्रिटिशांची कत्तल होणार आहे. ब्रिटिशांचं आपल्याला समूळ उच्चाटन करायचं आहे, भारतामधून ब्रिटिशांना हाकलून लावायचं आहे आणि सैन्यामध्ये भारतामध्ये खूप मोठा रोष पसरलाय. आता काही खरं नाही, आता सगळीकडे लाल होणार आहे, सगळं रक्ताचे पाठ होणार आहेत. अशा प्रकारे चर्चा कुजबूज आहे व्हायची. उठावाचं काय म्हणता येईल घ्याला संदेश वाक्य होतं हे, सब कुछ लाल हो जाएगा. त्यानंतर पुढे उठावाच्या प्रतिगत काय होती प्रसारासाठी, तर प्रतिक होती आताच पाहिलेलं आपण कमळाचं लाल फूल आणि चपाती किंवा भाकरी. ह्या उठावाचं आणखी एक वैशिष्ट्य होतं. काय होतं वैशिष्ट्य, तर हिंदू भारतामधले सर्वात मोठे धर्म असणारे किंवा संख्येनं अधिक असणारे लोक आणि 2 नंबरचे मुस्लिम ह्यांच्यामध्ये खूप पूर्वीपासून वादविवाद, मतमतांतरे, दंगली वगैरे व्हायच्या. पण ह्या उठावाच्या दरम्यान मात्र हिंदू आणि मुस्लिम सैनिक एक दिलानं खांद्याला खांदा लावून लढलेत. हे या उठावाचं आहे वैशिष्ट्य. 1857च्या उठावाचं एक वैशिष्ट्य काय आहे, तर हिंदू आणि मुस्लिम सैनिक खांद्याला खांदा लावून एक दिलाने या ठिकाणी लढलेले आहेत. त्यांच्यामधली एकी, हिंदू आणि मुस्लिम सैनिकांमधली एकी, हे 1857च्या उठावाचं एक वैशिष्ट्य आहे. आपण पुढे बघूयात. एक प्रश्न आलेला आहे बघा आयोगाचा, डलहौसीचे साम्राज्यवादी धोरण, तैनाती फौज, दत्तक वारस नामंजूर ही 1857च्या उठावाची डॅश डॅश कारणे आहेत. हा प्रश्न विचारला आहे संयुक्त गट क 2018ला पूर्व परीक्षेला. काय आहे बघा, पर्याय बघूयात आपण. सामाजिक, लष्करी, राजकीय आणि आर्थिक कुठली कारणं आहेत बघा. एका एका पर्यायाचा विचार करू, रिलॅक्स, एकदम चिल, व्यवस्थित शांतपणे जाऊया आपण एक एक मुद्दा बघत. तुम्ही सुद्धा विवेकानंदांचं एक वाक्य ऑनलाईन लेक्चर बघताना कुठलं पण लक्षात ठेवायचं. झोप यायला लागली तर स्वतःला सांगायचं उठा, जागे व्हा, ध्येय सिद्धीशिवाय थांबू नका. ध्येय काय ठेवायचं, तर लेक्चर पूर्ण समजून घेण्याचं ध्येय ठेवायचं. पास होण्याचं ध्येय, एमपीएससी मधून पोस्ट मिळवण्याचं ध्येय वेगळं आहे तुमचं. पण हे तर सध्या लेक्चर बघताना ऑनलाईन कुठलं पण असू द्या, युट्यूबला किंवा ॲपवरती, तर स्वतःला झोप येऊ द्यायची नाही. बोर व्हायला लागला तर हे वाक्य आठवायचं सतत विवेकानंदांचं. काय वाक्य आहे, उठा, जागे व्हा, ध्येय सिद्धीशिवाय थांबू नका. बघा आपल्याला प्रश्न बघायचा होता हा डलहौसीचा. डलहौसीचं साम्राज्यवादी धोरण, तैनाती फौज व दत्तक वारस नामंजूर ही 1857च्या उठावाची कसली कारणं आहेत. सामाजिक कारणं आहेत का. आपण काय पाहिलं होतं सामाजिकमध्ये भारतीय व्यक्तींना, भारतीय लोकांना दुय्यम वागणूक मिळायची, दुजाभाव व्हायचा, हॉटेलच्या बाहेर पाट्या लावल्या जायच्या, भारतीय लोकांना इंग्रज रस्त्यातून चालला तर त्याला मुजरा करावा लागायचा. ही सामाजिक कारणं होती. धार्मिकमध्ये मग सतीप्रथा बंद केली होती, सतीची जी प्रथा आहे ती बंद केली, कायदा केला होता त्याच्या विरोधात. विधवा पुनर्विवाह व्हावेत म्हणून कायदा केला होता. हे धार्मिकमध्ये जाईल, धार्मिक त्या कारणांमुळे लोक दुखावली होती, त्यामुळे धार्मिक कारण किंवा सामाजिक कारण नाही येणार. हे पुढचं लष्करी कारण आहे का, तर एक फौज हा नावाचा शब्द आहे, ह्याच्यावरून वाटू शकतं की लष्करी कारण आहे. पण मित्रांनो हे लष्करी कारण नाहीये. का नाहीये, तर बाकीचे कारणं जे आहेत साम्राज्यवादी धोरण, दत्तक वारस नामंजूर, हे त्या लष्करीमध्ये फिट नाही बसत आहे. वरून ताणून एक कारणावरून वाटू शकतं वरून लष्करी कारण आहे का, तर लष्करी पण नाहीये. लष्करीमध्ये काय होतं, तर त्या सैनिकाला पगार भेटत नव्हता इंग्रजांच्या बरोबरीचा. त्यानंतर सुभेदाराच्या वरचं पद दिलं जात नव्हतं. कानामध्ये कुंडला असेल, बाळी असेल घालायला विरोध केला जायचा धर्मानुसार जगायला. तर ह्या कारणांमुळं लष्करी कारणामध्ये लोक नाराज होती, त्यामुळे लष्करी नाही आहेत. पुढचं आर्थिक आहे का, हे दत्तक वारस नामंजूर, तैनाती फौज, साम्राज्यवादी धोरण. आर्थिकमध्ये नाही जात. आर्थिकमध्ये काय पाहिलं होतं आपण, शोषण करणाऱ्या महसूल पद्धती, कलाकार किंवा कारागिरांचा राजकीय आश्रय जो आहे कलावंतांचा तो नाहीसा झाला होता, कारागिरांचा छळ झाला होता. आणखी जे छोटे हस्तव्यावसायिक वगैरे आहेत त्यांचा छळ झाला होता. तर ही काही कारणं होती आर्थिकमध्ये, त्यामुळे आर्थिक नाही येणार. आता राजकीय कारण, तर राजकीय कारणांमध्ये काय पाहिलं होतं आपण, डलहौसीनं विस्तार केला होता. विस्तार करताना राजे राजवाडे त्यांच्या पेन्शन तनखा रद्द केल्या होत्या. वेगवेगळी कारणं सांगून अनेक संस्थानं खालसा केली होती. तर ही सगळी कारणं तैनाती फौज वगैरे सकट येतात राजकीयमध्ये, म्हणून उत्तर आहे राजकीय कारणे. यानंतर पुढं
1857च्या उठावाची सुरुवात कुठे झाली आपण थोड्या वेळानं बघणार आहे, तरीही तुमचा एकदा रिवाइज होऊन जाईल आणि अभ्यास केला असेलच तुम्हाला माहितीच आहे. मग कुठे झाली होती सुरुवात? पर्याय बघा, मेरठ, कानपूर, बराकपूर आहेत, बराकपूर आणि दिल्ली. तर एक एक पर्यायाचा विचार करू आपण. मेरठला 10 मेला उठाव झाला होता. कानपूरला 4 जूनच्या दरम्यान उठाव झाला होता. बराकपूरला उठाव सुरू नव्हता झाला, इथं ठिणगी पडली होती 29 मार्चला. उठाव सुरू नाही म्हणता येणार, ह्याला एक ठिणगी म्हणता येईल, 29 मार्च. पुढचा आहे दिल्लीला 12 मेच्या दरम्यान. मग बघा, ही ठिणगी सोडून सर्वात आधीचा पर्याय कुठला दिसतोय तुम्हाला? ठिणगी उठावाची सुरुवात नव्हे, ठिणगी वेगळी आणि उठावाची सुरुवात वेगळी. या दोन वेगळ्या कॉन्सेप्ट आहेत, वेगळ्या गोष्टी आहेत. याला फक्त एक ठिणगी म्हणायचं. बराकपूरचं 29 मार्च जरी आधीची तारीख दिसत असली तरी ती उठावाची सुरुवात नाही, ती फक्त एक ठिणगी आहे. सुरुवात प्रत्यक्ष कुठं झाली? तर सुरुवात झाली मग ही आधीची तारीख याच्यामध्ये मेरठला उठावाची सुरुवात झाली होती. आपण बघणार आहे पुढं, टेन्शन नाही घ्यायचं. चला पुढं. 1857च्या उठावाचं तात्कालिक कारण काय होतं? तर 1857च्या उठावाचं तात्कालिक कारण आत्ताच आपण पाहिलं होतं, गायी व डुकराची चरबी लावलेल्या काळतुसांचा उपयोग, हेच आहे कारण, हेच आहे उत्तर. अनेक संस्थान खालसा केले, दुसरा पर्याय. ते जाईल राजकीय कारणामध्ये. ख्रिश्चन धर्माचा प्रसार, हा जाईल धार्मिक कारणामध्ये. धार्मिक कारणामध्ये हे एक कारण होतं. धर्माचा प्रसार खूप मोठ्या प्रमाणात इंग्रज करायचे आणि एक ख्रिस्ती मिशनरी करायचे, अमेरिकन ख्रिस्ती मिशनरी, इंग्लिश मिशनरी. आणि या धर्माचा प्रसार करताना भारतामधल्या हिंदू आणि मुस्लिम धर्माचा जास्त प्रसार व्हायचा, इस्लामचा, ख्रिश्चनिटीचा. आणि प्रसार करताना त्या धर्मामधले जे काही आदरणीय पूज्य व्यक्तिमत्व आहेत, काही आपल्यासाठी भारतीयांसाठी त्या धर्मांमधले लोक आहेत चांगले, जसं की राम असेल हिंदू धर्मामध्ये, ब्रह्मा असेल, विष्णू असेल, ह्यांच्यावर अत्यंत अश्लील वाईट भाषेमध्ये शेरेबाजी केली जायची. इस्लाममध्ये मग पैगंबरांबद्दल वाईट बोललं जायचं. त्यामुळं भारतीय लोक किंवा धर्मामध्ये सुद्धा नाराजी होती. त्यानंतर पदव्या, वेतन, पेन्शन रद्द, हे जाईल राजकीय कारणामध्येच. पदव्या, वेतन, पेन्शन, तनखे रद्द, संस्थानं खालसा झाली, हे सगळं कोणाच्या बाबतीत? सामान्य जनतेच्या बाबतीत नाही ना, हे राजे, राजवाडे, सरदार यांच्याच घराण्याच्या बाबतीत झालं असणार. त्यामुळे राजकीय कारणांमध्ये गेलं. त्यामुळे तात्कालिक कारण, ज्याच्यामुळे ऑन दी स्पॉट उठाव झाला होता, ते तात्कालिक कारण होतं काडतूस प्रकरण आणि मंगल पांडे. पुढं हा प्रश्न PSI 2012ला आला होता. पुढचा प्रश्न आहे 1857च्या उठावाचे वैशिष्ट्य काय होतं? PSI 2012लाच हा पण प्रश्न. चला, वैशिष्ट्य काय होतं बघू, शेवटून सुरुवात करू. कोणामधलं ऐक्य होतं वैशिष्ट्य? इंग्लिश मराठा होतं का? असं काय इंग्लिश आणि मराठी एकत्र झाले होते का? कुछ भी असं काय नव्हतं. इंग्लिश मुस्लिम असंही काय नव्हतं, उलट एकदम त्वेषाने मुस्लिम तर लढले होते, त्यामुळे हे पण नाही. शीख ईसाई, हा शीख आणि ईसाई एकत्र होते जरूर, पण हे काही वैशिष्ट्य नाही उठावाचं. या उठावाचं वैशिष्ट्य होतं हिंदू आणि मुस्लिम यांच्यामधलं ऐक्य. आपण पाहिलंय जस्ट काही 1-2 स्लाइड पूर्वी आपण हा मुद्दा पाहिला होता बघा. या उठावाचं वैशिष्ट्य म्हणजे हिंदू आणि मुस्लिम सैनिक एक दिलाने लढले. पुढचा प्रश्न संपले या ठिकाणी. पुढचा मुद्दा बघा, उठावाचं जे संकेत होतं, प्रतीक होती, ते एक होतं त्यातलं कमळाचं लाल फूल. चुकूनही गुलाबाचं समजू नका, गुलाबाचं लाल फूल वेगळ्या ह्याचं प्रतीक आहे. कशाचं प्रतीक आहे माहिती आहे ना तुम्हाला? चला, कमळाचं लाल फूल आहे उठावाचं प्रतीक किंवा संकेत. आणखी एक गोष्ट होती, दुसरं काय होतं? दुसरं आहे तुमच्या समोर, या चपाती किंवा भाकरी. भाकरी महाराष्ट्रापुरतं ठीक आहे, तसं भाकरी मग महाराष्ट्र, थोडाफार मध्य प्रदेशचा भाग, थोडासा गुजरातचा भाग व्यतिरिक्त जास्त कुठं नाहीये. म्हणून काय, चपाती जशी मस्त दिसते या ठिकाणी, तुम्हाला खायला पण आवडते. भाकरी आणि चपातीमध्ये जर सिलेक्शन करायचं असेल तर ज्या प्रकारे तुम्ही चपातीचं सिलेक्शन करता, तसंच पर्यायांमध्ये जर 2 असतील तर चपातीच निवडा, कारण पूर्ण जास्त प्रदेश चपाती किंवा रोटी म्हटलं जातं उत्तर भारतामध्ये ते होतं. उठावाचे 2 प्रतीक आहेत, एक आहे कमळाचं लाल फूल आणि दुसरं आहे चपाती. त्यानंतर पुढं हे आपण पाहिलंय एनफिल्ड रायफल, त्याचं काडतूस. आणि इकडे आहेत हे मंगल पांडे, यांनी काय केलं होतं कांड? 29 मार्च 1857 या दिवशी या मंगल पांडेंनी काय केलं होतं? मेजर ह्युसेनवर गोळ्या झाडल्या. मेजर ह्युसेन, त्यानंतर बॉ नावाच्या अधिकाऱ्यावर. यानंतर पुढं मग उठावा सुरुवात, आपण मुद्दा बघूया, हाच मुद्दा. उठावा सुरुवातीच्या आधी 29 मार्चला आपण उठावाची ठिणगी बघूया. उठावाची ठिणगी, हा जो पहिला पॉईंट आहे बराकपूर, त्यालाच म्हणायचं उठावाची ठिणगी. काय होतं हे? तर 29 मार्च 1857 या दिवशी बराकपूर छावणीतील, मगाशी सांगितलं 34वी तुकडी किंवा 34वी रेजिमेंट, हे रेजिमेंट पण लक्षात ठेवा कुठल्या तुकडीचा होता हा,
मंगल पांडे. तर 34वी तुकडी किंवा 34व्या रेजिमेंटचे प्रमुख असलेल्या मंगल पांडे त्यांनी काडतूस वापरायला नकार दिला. नकार दिल्यामुळे त्यांना पकडायला ब्रिटिशांनी पुढे आले. मेजर ह्युसेनवर म्हणून त्यांनी प्रतिकार म्हणून गोळी झाडली. मेजर ह्युसेन नंतर लेफ्टनंट बॉवर पण गोळी झाडली. अशा प्रकारे मग ही झाली उठावाची ठिणगी. ह्या गोष्टीला म्हणायचं उठावाची ठिणगी. उठावाची सुरुवात नाही आहे ही, आणखी उठावाची सुरुवात पुढे होणार. ही काय आहे? उठावाची ठिणगी. मंगल पांडेनं गोळ्या झाडल्या बराकपूर छावणीमध्ये. बराकपूर कुठं आहे? बराकपूर आहे बंगाल प्रांतामध्ये. तर त्याला म्हणायचं उठावाची ठिणगी. त्यानंतर पुढं मग मंगल पांडेंना पुढं काय झालं? त्यांना शिक्षा होणार ना, सत्कार तर नाही होणार त्यांचा, त्यांना शिक्षा होणार. शिक्षा काय झाली? कोर्ट मार्शल झालं. त्यांना पकडले गेले, कोर्ट मार्शल झालं आणि त्यांच्यावर देशद्रोहाचा वगैरे खटला भरला, सैन्यामध्ये द्रोह केला. कोर्ट मार्शल नंतर फाशीची शिक्षा सुनावली गेली. त्यांना फाशीसाठी बंगाल प्रांतामधल्या त्या कलकत्ता शहरामधून किंवा बराकपूरमध्ये त्यांना फाशी देण्यासाठी जल्लादच नाही मिळाला. बराकपूरमधल्या सगळ्या जल्लादांनी सांगितलं की आम्ही नाही देणार ह्याला फाशी. जल्लाद म्हणजे कळतं ना, कधी फाशीचा वगैरे तुम्ही बघितला असेल कुठं चित्रपटांमध्ये वगैरे सीन, तर जो काळे कपडे घातलेला जो व्यक्ती असतो, जो फाशी देतो, फाशीचा फंदा गळ्यामध्ये अडकवतो, तो खटका ओढतो खाली, त्याला म्हणायचं जल्लाद. हा जल्लाद भेटत नव्हता. मग खास मंगल पांडेंना फाशी देण्यासाठी इंग्रजांनी कलकत्त्याहून जल्लाद बोलवला. आणि एक तारीख आहे इतिहासामध्ये अजरामर ही तारीख आहे, 8 एप्रिल 1857. ह्या मंगल पांडेंना 8 एप्रिल 1857 रोजी इंग्रजांनी फाशी दिली. आणि म्हणूनच असं म्हणता येईल की उठावातील पहिला हुतात्मा. 2 कॉन्सेप्ट आहेत. पहिला बळी आहे मेजर ह्युसेन. पहिला बळी कोण आहे? तर मेजर ह्युसेन. प्रश्न विचारलाय सरळ सेवेला एकदा, मंगल पांडेंच्या गोळीचा पहिला बळी कोण होता? गोळीचा बळी होता मेजर ह्युसेन, पहिला बळी हा. आणि आपल्या दृष्टीनं आपण बळी नाही म्हणणार ना, आपण हुतात्मा म्हणणार. आपल्या दृष्टीनं, भारतीयांच्या दृष्टीनं जो व्यक्ती आपल्यासाठी हुतात्मा झाला 1857 मध्ये, तो पहिला हुतात्मा आहे त्यांचं नाव आहे मंगल पांडे. आणखी एक कॉन्सेप्ट आहे शेवटची ज्वाला. सावरकरांनी एका व्यक्तीला शेवटची ज्वाला म्हटलंय उठावामधली. तर शेवटची ज्वाला जी आहे ती कोण होती? तर शेवटची ज्वाला आहे राणी लक्ष्मीबाई. आपण पुढे लक्ष्मीबाईमध्ये ते पण बघणार आहेत, काय म्हटले एक्झॅक्ट, काय वाक्य आहे सावरकरांचं ते पण बघणार आहे. लक्ष्मीबाई, राणी लक्ष्मीबाई. तर ह्या काही कॉन्सेप्ट आहेत. पहिला बळी मेजर ह्युसेन, पहिला हुतात्मा मंगल पांडे, शेवटची ज्वाला राणी लक्ष्मीबाई. तर अशा प्रकारच्या ह्या मुद्द्यानंतर पुढं प्रत्यक्ष उठावाला सुरुवात. उठावास सुरुवात आहे पुढचा पॉइंट. मीरत किंवा मेरठ या ठिकाणी प्रत्यक्ष उठावाला सुरुवात झाली होती. कशी झाली सुरुवात? तर मेरठच्या सैनिकांनी सुद्धा नकार दिला की आम्ही काडतूस वापरणार नाही नवीन बंदुकाची. कुठली नवीन बंदूक होती? आपण पाहिले एनफिल्ड रायफल्स, नवीन रायफली, फोटो पण दाखवला तुम्हाला. त्याची नवीन काडतूस होती. काडतूस पण पाहिले आपण, चॉकलेट सारखे, चॉकलेटचा जो रॅपर असतं वरती त्या प्रकारे रॅप केलेले होते. ते दाताना तोडावं लागायचं. आपण पाहिलं तो माणूस पण. त्यानंतर तो जो माणूस आहे तो काही अंगठा चोकत नाही किंवा गाजर खात नव्हता. काय करत होता? काडतूस दाताने तोडत होता. अशा प्रकारे दातानं तोडताना तोंडामध्ये घ्यावं लागायचं काडतूस. आणि तुम्हाला माहिती आहे पुढचा आता सगळा जो मॅटर पाहिला आपण, त्यामुळे काय होणार होता? धर्मभ्रष्ट होणार होता. कोणाचा? भारतीयांचा. भारतामध्ये कोणाचा धर्मभ्रष्ट? तर हिंदूंचा आणि मुस्लिमांचा, सैनिकांचा. कशा प्रकारे? तर गायी ह्या हिंदूंसाठी पवित्र होत्या, त्यामुळे हिंदूंचा धर्मभ्रष्ट होणार. मुस्लिम लोकांसाठी दुःखकर हे आहे, निषिद्ध, वाईट किंवा हराम होतं, त्याच्यामुळे त्यांचा धर्मभ्रष्ट होणार होता. आणि ह्या सर्व कारणांमुळे मीरत म्हणजेच मेरठ ह्यातल्या सैनिकांनी सुद्धा एक तारीख होती 24 एप्रिलला. त्यांच्याकडे ज्यावेळेस हे काडतूस गेली आणि ह्यांना कवायतीसाठी बोलवलं पुढं, कवायतीच्या वेळेस ह्यांना काडतूस दिली गेली, त्यावेळी ह्या मीरठच्या सैनिकांनी सुद्धा नकार दिला. आणि ज्या सैनिकांनी 85 सैनिकांची एक तुकडी होती, नकार दिल्यामुळं त्यांना पकडलं, तुरुंगात टाकलं. आणि 9 मेला यांच्यावरती या 85 लोकांवर कोर्ट मार्शल अंतर्गत 10 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा दिली. कधी झालं हे? 9 मेला. आणि मग 9 मेच्या त्याच दिवशी ज्यावेळेस हे सैनिक, बाकीचे सैनिक, त्यांचे सहकारी म्हणजे जे त्या तुकडीमध्ये नव्हते 85 लोकांच्या, इतर होते पण भारतीय होते, ते लोक अत्यंत वाईट वाटलं त्यांना, निराश झाले, परत आले घरी.
त्यांना जिथं तिथं रस्त्यावर मिरजमध्ये किंवा त्या मेरठमध्ये सामान्य लोक देखील यांची चितू करायची. ही लोक घरी आल्यानंतर दुपारी नंतरच्या कालावधीमध्ये बाजार होता, बाजारला वगैरे गेले आणि त्या सावरकर असं म्हणतात की त्या आसपासच्या मेरठमधल्या बाजारामधल्या बायका देखील या सैनिकांना म्हणायला लागल्या, तुमचे भावंड तिकडे जेलमध्ये पडलेत आणि तुम्ही इकडे बाजारामध्ये फिरताय, तुमच्या आयुष्यावर तुमच्या जिंदगीवर थू वगैरे अशा प्रकारची बोलणी ऐकून या सैनिकांना खूप राग आला. आणि पुढे जाऊन मग ह्यांनी त्याच दिवशी एक प्लॅन बनवला, रात्री प्लॅन बनवला होता. प्लॅन काय होता तर उद्या 10 मेची तारीख आहे आणि 10 मेला रविवार आहे. रविवारी आपण उठाव करायचा दुपारनंतर. का करायचा दुपारनंतर तर 10 मेला होता रविवार. रविवारच्या दिवशी दुपारनंतर इंग्रज सैनिक त्यांच्या बायका मुलांसह फॅमिलीसह निशस्त्र असताना चर्चमध्ये जातात आणि मग अशा वेळेस उठावासाठी एकदम योग्य अशी ही परिस्थिती आहे आणि आयडल परिस्थिती आहे ही. या परिस्थितीमध्ये जर उठाव केला तर कमीत कमी आपलं नुकसान होणार आणि इंग्रजांची जास्तीत जास्त कत्तली होणार किंवा एकदम कमी आपल्या मनुष्यबळाच्या हानीमध्ये हा पूर्ण प्रांत मेरठ काबीज करता येईल, हा त्यामागचा एक उद्देश होता. झालंही दुपारी तसंच. मग 10 मेला दुपारनंतर भारतीय सैनिकांनी धावा केला, धावा बोल म्हणजेच हल्ला आक्रमण केलं आणि त्यावेळेस इंग्रज सैनिकांची मोठ्या प्रमाणामध्ये मिरजमधल्या इंग्रजांची त्यांच्या फॅमिलीची कत्तल झाली. आणि त्याच दिवशी रात्री 10 मेच्या रात्रीच त्या मिरजमध्ये कब्जा मिळवल्यानंतर भारतीय सैनिकांनी विचार केला की आता पुढं काय करायचं. त्यांचा एक नेता होता कदम सिंग नावाचा मिरजमध्ये, कदम सिंग. त्यानंतर हा कदम सिंग नंतर पुढे त्यांनी विचार केला की आपण पुढं काय करायचं, आपला नेताच नाही कोण, मोठं जर इंग्रजांचं सैन्य आलं तर त्यांना कसा प्रतिकार करायचा, पुढं काय करायचं. तर पुढे त्यांनी विचार केला दिल्लीला जाऊ आपण. मेरठ पासून दिल्ली साधारणपणे 101 मैल अंतरावर, 101 किलोमीटर अंतरावर होती. आणि अशा प्रकारे बघा, परत एकदा सांगतो सुरुवातीपासून समजून घ्या. अशा प्रकारे हा दक्षिण भारताचा भाग आहे समजा. या ठिकाणी इकडे बंगाल प्रांत आहे, बंगाल प्रांतामध्ये बराकपूर आहे, बराकपूरमध्ये 34वी रेजिमेंट आहे. या 34वी रेजिमेंटचा गडी शिपाई मंगल पांड्याने 29 मार्च 1857ला गोळी झाडली होती. कोणावर? मेजर हुसेन लेफ्टनंट बॉगवर. त्यानंतर पुढं इकडं या ठिकाणी मिरज आहे, मिरज म्हणजेच मेरठ. मेरठला 10 मेला उठाव झाला आणि हे 10 मेचे मेरठचे सैनिक त्याच रात्री निघाले आणि दिल्लीला पोहोचले. दिल्लीमध्ये होता बादशाह. त्या बादशहाचं नाव दिल्लीचे आहे बहादूर शाह जफर दुसरा, म्हणजेच शेवटचा मुघल बादशाह. ह्या शेवटच्या मुघल बादशहानं सुरुवातीला या मिरजच्या सैनिकांना त्यांचं नेतृत्व स्वीकारायला नकार दिला होता, कारण तो घाबरत होता इंग्रजांना. पुढं मग हे उठाव करते लोक, मिरजचे उठाव करून आलेले लोक दिल्लीला पोहोचताना 11 मेला दिल्लीला पोहोचले. 12 मेच्या दरम्यान, 11 मे ते 12 मेच्या दरम्यान ह्यांच्यामध्ये आणि इंग्रज सैनिकांमध्ये लढाई झाली. इंग्रजांचा एक अधिकारी होता विलोबी नावाचा. इंग्रजांच्या लाल किल्ल्याच्या बाहेर, दिल्लीच्या सीमांच्या बाहेर एक तोफखाना होता, शस्त्रागार होतं. त्या शस्त्रागाराचा हा विलोबी प्रमुख होता. आणि भारतीय सैनिकांना जेव्हा खबर मिळाली की ह्या शस्त्रागारामध्ये खूप कमी सैनिक आहेत ब्रिटिश, तेव्हा ह्यांनी त्याच्यावर आक्रमण केलं, वेढा दिला. आणि वेढा दिल्यानंतर तो जो तोफखान्याचा प्रमुख होता विलोबी, त्या विलोबीकडे 2 पर्याय दिले, एकतर युद्ध कर आणि मर, नाहीतर पूर्ण शस्त्रागार आमच्या ताब्यात दे, आम्ही तुला जीवदान देऊ. पण ह्या विलोबीनं नकार दिला शस्त्रागार ताब्यात द्यायला. त्यानं विचार केला आपण जर शस्त्रागार यांच्या ताब्यात दिलं तर ह्याच्यामध्ये एवढे मोठे अफाट शस्त्रास्त्र आहेत, एवढ्या तोफा आहेत, हे सगळं विध्वंसक जे स्फोटक साहित्य आहे ते सगळंचे सगळं भारतीयांच्या लोकांच्या हातात जाईल आणि हे लोक मग खूप अनेक इंग्रजांच्या कत्तली करतील. ह्याच्या जीवावर भारतामधल्या इंग्रजांचं राज्य पण नाहीसं होईल. मग आपण हे करायचं नाही. आपण काय करायचं? मग मरायचं. या 15 इंग्रज सैनिकांनी मृत्यू पत्करला, पण गद्दारी नाही केली त्यांच्या देशाबरोबर. हे बघा, हे लोक इंग्रजांची मानसिकता. आणि आपले गद्दार 5वीला पोचलेले होते या ठिकाणी. अक्षरशः शब्दशः मी परत एकदा जबाबदारीनं बोलतोय, 5वीला पोचलेले गद्दार होते. जागोजाग गद्दार सापडायचे आपल्यामध्ये. दिल्लीला गद्दार आहेत, तिकडं मंगल पांडेला पकडणारा एक व्यक्ती तो पण गद्दार आहे, इकडं दिल्लीनंतर परत कानपूरमध्ये गद्दार आहेत वेगवेगळे, कोल्हापूरमध्ये गद्दार आहेत, साताऱ्यामध्ये गद्दार आहेत. कृष्णाजी सदाशिव सिकंदर नावाच्या व्यक्तीनं रंगोबापूजी गुप्तेंना पकडून दिलं होतं साताऱ्यामध्ये. पोवेन संस्थानामध्ये गद्दार आहेत, दिल्लीमध्ये देखील आहेत, स्वतः बहादूर शाह जफरची बायको आणि मेहुणा. तर हे लोक अशा प्रकारचे आपल्या मानसिकतेमध्ये आणि त्यांच्या मानसिकतेमधला फरक आहे. विलोबीनं नकार दिला. लढताना ज्यावेळेस भारतीय सैनिकांनी आतमध्ये त्या कोठारामध्ये प्रवेश केला त्यावेळेस त्या विलोबीनं स्वतःच्या जीवाचा विचार न करता ते पूर्ण
शस्त्रागार जे आहे, कोठार आहे ते पेटवून दिलं. त्याच्यामध्ये तोफा गोळे होते अनेक. आकाशामध्ये एकच मोठा स्फोट झाला, कल्लोळ. त्याच्यामध्ये चिंधड्या उडाल्या सगळ्यांच्या. 100-150 शिरलेले आतमध्ये भारतीय सैनिक आणि 10-15 इंग्रज सैनिक सगळेच मेले. पुढं मग विलोबी मेला. त्यानंतर इंग्रजांनी आणखी एक निकोल्सन नावाचा अधिकारी पाठवला बाहेर लढण्यासाठी. आणि निकोल्सनची तर गंमत केली भारतीय सैनिकांनी अक्षरशः. निकोल्सनचा खूप त्याला स्वतःवर विश्वास होता की त्याच्या तुकडीमधले जे भारतीय सैनिक आहेत ते ब्रिटिशांबरोबर गद्दारी नाहीत करणार, ते एकनिष्ठ आहेत. त्यांना लढण्यासाठी पाठवलं, स्वतःही आला. आणि हे जे भारतीय सैनिक निकोल्सनला खोटा आधार देत होते की आम्ही तुमच्याबरोबर आहोत, आम्ही गद्दारी नाही करणार, त्या सैनिकांनी बघितलं समोर मिरथहून आलेले एवढे मोठे भारतीय सैनिक आपले भाऊबंद आहेत. त्यांनी डायरेक्ट जाऊन समोर त्यांची गळाभेट घेतली. आणि अशा प्रकारे निकोल्सनकडे हातावर हात मारण्याशिवाय काही पर्याय नव्हता. झालेल्या लढाईमध्ये निकोल्सन मारला गेला पुढं. त्यानंतर मग विलोबी, निकोल्सन आणि रिप्ले हे 3 इंग्रज अधिकारी दिल्लीमध्ये मारले गेले. अधिकारी आहेत, मोठ्या लेवलचे लोक आहेत, म्हणून हे 3 विलोबी, निकोल्सन आणि रिप्ले हे 3 लोक मारले गेले दिल्लीमध्ये. अशा प्रकारे दिल्ली पूर्ण काबीज केली उठावकर्त्या सैनिकांनी. आणि दिल्ली काबीज केल्यानंतर दिल्लीच्या बादशहाला पूर्ण भारताचा बादशाह घोषित केलं. दिल्लीचा बादशहाला पूर्ण हिंदुस्थानचा बादशाह घोषित केलं. ही तारीख लक्षात ठेवायची. 12 मेला घडली ही घटना. दिल्लीच्या बादशाला भारताचा बादशाह कधी घोषित केलं तर 12 मे 1857 बहादूरशाह जो आहे तिथला बहादूरशाह जफर त्याला भारताचा बादशाह घोषित केला. आणि पुढे जाऊन मग या बादशहानं स्वतःचा एक सेनापती नेमला. त्याचं नाव काय होतं तर दिल्लीच्या बादशाहाच्या सेनापतीचं नाव होतं बख्त खान. या ठिकाणी सर्कल केलंय त्याला मी बघा स्क्वेअर. तर बख्त खान हा होता दिल्लीच्या बादशाहाचा सेनापती. परीक्षेत प्रश्न विचारला जाऊ शकतो याच्यावरती. पॉईंट आहे हा, प्रश्न बनतो याच्यावर. दिल्लीच्या बादशाहाचा सेनापती कोण होता? उत्तर तुमच्या समोर आहे, बघा काय आहे ते. त्यानंतर पुढं दिल्लीच्या उठावाच्या दरम्यान 5-6 महिने हा उठाव चालला. आणि सप्टेंबरमध्ये 1857च्या उठाव दडपला गेला. उठाव दडपण्यासाठी एक महत्वाचा अधिकारी होता, त्याचं नाव आहे मेजर हडसन. 3 मेलेले अधिकारी लक्षात ठेवायचे, विलोबी, निकोल्सन, रिप्ले आणि हा मेजर हडसन एक लक्षात ठेवायचा. ज्यानं उठाव दडपला तो आहे हडसन. दिल्लीचा उठाव कोणी दडपला? परीक्षेत प्रश्न विचारले गेले आहेत 3-4 ठिकाणी. उठाव दडपणारे अधिकारी एका साईडला आणि उठाव झालेले ठिकाण एका साईडला. आणि ह्याची आपण ट्रिक पण नंतर बनवूया, लक्षात ठेवणार, तुमच्या प्रॉपर लक्षात राहणार आहे. टेन्शन नाही घ्यायचं, विश्वास ठेवा आणि फक्त झोपू नका, लेक्चरमध्ये बघत राहा. अत्यंत रंजक मनोरंजक किस्से आहेत पुढच्या येणाऱ्या कालावधीमध्ये. कानपूर आहे, झाशीची राणी आहे. चला पुढे बघूया आपण. हे सगळं झालं. हडसननं दिल्ली जिंकली पुन्हा इंग्रजांकडून, भारतीय सैनिकांकडून. दिल्लीचा जो बादशाह आहे त्याच्याकडून दिल्ली जिंकून घेतली. आणि दिल्ली जिंकताना त्याला मदत कोणाची मिळाली असेल? गद्दार म्हणलो आपण, ठीक आहे. त्यावेळेस एका गोरखा पलटण आणि पंजाब प्रांतामधले शीख सैनिक ह्या सर्वांनी इंग्रजांना मदत केली होती. तसं बघायला गेलं तर शीख सैनिक खूप शूरवीर आहेत आपल्या देशासाठी. स्वातंत्र्यापासून पुढे त्यांचं खूप योगदान आहे युद्धांमध्ये. पंजाबमध्ये जवळपास घरोघरी एखादा सैनिक असतो, देशासाठी लढतोय. पण त्यावेळेस मात्र ह्यांनी गद्दारी का केली असावी? तर मित्रांनो, गुलामगिरी काय असते हे समजायला देखील थोडा वेळ जावा लागतो. त्या गुलामगिरीचे चटके बसावे लागतात. पंजाब नावाचा प्रांत खालसाच झाला होता 1848-49 मध्ये. आणि मग हार्डली त्यांच्याकडं 7 ते 8 वर्षाचं इंग्रजांचं शासन होतं. आणि ह्या 7-8 वर्षामध्ये इंग्रजांनी पंजाबमध्ये खरंच खूप चांगल्या सुधारणा केल्या होत्या. कारण त्यांना माहिती होतं हे स्वतंत्र वृत्तीचे, बंडखोर वृत्तीचे सैनिक आहेत, शीख लोक आहेत. हे तर आपण सुरुवातीपासून चांगल्या प्रकारचं प्रशासन द्यायला पाहिजे, नाहीतर हे कधी बंड करू शकतात. त्यांचा राजा रणजित सिंहाचा मुलगा दिलीप सिंहाला वगैरे अन्याय केला होता. त्यामुळं तिथल्या पंजाबी लोकांना चुचकारण्यासाठी, त्यांचं समर्थन मिळवण्यासाठी कालवे वगैरे खोदले गेले होते, शेतीमध्ये काही सुधारणा केल्या होत्या. त्यामुळं शीख लोकांना वाटलं की अरे खूप चांगले आहेत इंग्रज लोक, त्यामुळे ते त्यांच्याशी प्रामाणिक राहिले. प्लस दुसरी गोष्ट, इंग्रजांनी शिखांचा जो धर्मग्रंथ आहे, गुरुग्रंथ साहिब, आपण ज्याला आदिग्रंथ म्हणतो, त्या गुरुग्रंथ साहिबामध्ये जी एक भविष्यवाणी शिखांच्या गुरूंनी करून ठेवली होती. ती भविष्यवाणी अशी होती, एक दिवस खालसा दल म्हणजे गुरु गोविंद सिंगांचं खालसा पंथ जे निर्माण केलं होतं, लढाऊ शीख लोकांचा समूह, त्याला खालसा दल म्हटलं जातं. तर एक दिवस खालसा दल दिल्लीची बादशाही संपुष्टात आणेल, खालसा रद्द करेल, निर्मूलन करेल त्याचं. आणि ही भविष्यवाणी इंग्रजांनी शिखांच्या सैनिकांना ऐकवली. बघा, तुमच्या धर्मग्रंथामध्ये असं म्हटलंय की एक दिवस दिल्लीची बादशाही संपवेल खालसा दल, आणि मग ही वेळ आली, आम्ही तुम्हाला मदत करतो,
तुमच्या धर्मग्रंथामधलं, तुमच्या पूज्य गुरूंनी वगैरे जे काही वाक्य म्हटलंय ते खरं ठरेल. मग आता तुम्हाला एकट्याला शक्य नाही, आमच्या मदतीनंच हे शक्य होणार आहे. तुमच्यासाठी हे धर्माचं काम आहे, तुम्ही आम्हाला मदत करा. आणि अशा प्रकारे हे इंग्रजांनी शिखांची मदत मिळवली. आणि शिखांनी मदत करण्यामागचं हे कारण, या जवळपास 4-5 शीख गुरूंची मुघलांनी अत्यंत क्रूरपणे हत्या केली होती. त्यामुळे हे शिखांमध्ये मुघलांच्या विरोधात द्वेष सुरुवातीपासूनच होता. अत्यंत क्रूरपणे हत्या केली होती. मग ते गुरु गोविंद सिंग शेवटचे गुरु असू दे, त्यांचे वडील गुरु गोविंद सिंगांचे वडील तेग बहादूर 9वे गुरु होते. त्यांचे तर दिल्लीमध्ये औरंगजेबानं शीर्षगंज नावाचं ठिकाण आहे, त्यानंतर चांदणी चौकामधला हा ठिकाण आहे, त्या ठिकाणी डोकं कापलं होतं, हत्या केली होती ह्या सर्वांची. त्यामुळं शीख लोक सुरुवातीपासूनच चिडले जायचे ह्यांच्यावर. प्लस इंग्रजांनी आणखी एक धूर्त चाल खेळली. ती चाल अशी होती, बहादूरशाह जफरने एक जाहीरनामा काढला होता. तो जाहीरनामा असा होता की ऐत देशीय म्हणजे आपल्या स्थानिक भारतीय लोकांबरोबर आपलं कुठलंही वैर नाही. कोणाला उद्देशून होता? मिरथहून आलेल्या त्याच्या सैनिकांना उद्देशून होता जाहीरनामा. जाहीरनामा असा होता, ऐत देशीय लोकांबरोबर आपलं कुठलंही वैर नाही, आपण फक्त युद्ध करा, किंवा युद्धामध्ये कत्तली करायची असतील तर त्या इंग्रजांच्याच करा, युरोपियन लोकांच्या करा, सामान्यांबरोबर कुठलंही वैर नाही, सामान्य लोकांना कसलाही त्रास देऊ नका. इंग्रजांनी तो जाहीरनामा त्यांच्या भाषेमध्ये उलटा केला. त्याच्यामध्ये असं म्हटलं, म्हणजे नकली बनवलेल्यामध्ये काय म्हटलं तर, मुस्लिम सोडून सर्व भारतीयांची कत्तल करावी दिल्लीमधल्या. आणि हे जागोजाग चिकटवलं. जिथं जाहीरनामा बादशहाचा होता त्याच्या शेजारी तो काढून फाडून स्वतः त्यांनी बनवलेला नकली जाहीरनामा चिटकवला भारतीयांचा. त्यामुळे साहजिक आहे, दिल्ली भागामध्ये ब्रिटिशांना शिखांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये मदत केली आणि दिल्लीचा उठाव मोडून काढण्यामध्ये शीख सैनिकांचा रोल आहे. पुढं मग उठाव मोडल्यानंतर या मेजर हडसननं दिल्लीचा जो बादशाह आहे तो बादशहाला पकडलं. तर पकडून देण्यामध्ये कोण कोण आहे तर, या लोकांना पकडून देण्यामध्ये जी व्यक्ती आहे ती तुमच्या समोर येईल. ती व्यक्ती आहे, हाच तो चेहरा, हिचं नाव आहे बेगम हजरत महल. आणि हे आहेत शेवटचे मुघल बादशाह बहादूर शाह जफर. शेवटचा बादशाह, ह्याच्यानंतर कुठलाही व्यक्ती बादशाह झाला नाही. बहादूर शाह जफर दुसरा, बहादूर शाह नावाचा दुसरा व्यक्ती होता, हा दुसरा बादशाह होता, म्हणून बहादूर शाह जफर दुसरा म्हणायचं. आणि हे आहे त्याची पत्नी बेगम झिनत महल. बेगम झिनत महल आणि तिचा भाऊ मिर्झा इलाही बक्ष ह्या लोकांनी बादशहाला पकडून दिलं इंग्रजांना. प्लस बादशहाच्या सर्व त्याच्या वंशजांना, मुलांना, नातवांना देखील पकडून दिलं. आणि अशा प्रकारे मग या गद्दारांवर बघा, हा दिसणारा खूपसुरतचा मासूम चेहरा, हाच तो गद्दार चेहरा आहे. दिल्लीच्या उठावामध्ये भारतीयांच्या विरोधात गेलेली ही मुघल बादशहाची पत्नी बेगम झिनत महल आणि तिचा भाऊ मिर्झा इलाही बक्ष यांनी पकडून दिलं. पकडून दिल्यानंतर पुढं काय झालं, त्या वृद्ध बादशहाच्या समोरच त्याच्या नातवांना आणि मुलांना मेजर हडसननं गोळ्या मारल्या, डोक्यामध्ये गोळ्या. आधी त्यांना नग्न केलं, निवड करून त्यांच्या डोक्यामध्ये गोळ्या मारल्या. आणि पुढं ह्या रंगून बादशाला ब्रह्मदेश, भारताच्या पूर्वेकडचं त्यावेळेचं राष्ट्र, आज ज्याला आपण म्यानमार म्हणून ओळखतो, त्या ब्रह्मदेशामध्ये नेऊन कैदेमध्ये ठेवलं. पुढे त्याच ठिकाणी 1862 मध्ये ह्या वृद्ध बादशहाचं निधन झालं. ह्या बादशहाचं एक छंद होता, तो म्हणजे गझलकार होता हा बादशाह, गझली करायचा. अत्यंत मवाळ विनम्र स्वभावाचा बादशाह होता हा. आपण मुघल म्हटलं की आपल्याला राग येतो, शिवाजी महाराजांवर आक्रमण झालेलं, संभाजी महाराजांचं आठवतं, पण हा बादशाह तसा नव्हता. हा अत्यंत विनम्र स्वभावाचा, नम्र स्वभावाचा आणि मवाळ स्वभावाचा बादशाह होता. हा चांगला होता. ह्यानं गझली वगैरे केल्या होत्या. आणि मरतानाच च्या कालावधीमध्ये त्या इंग्रज लोक उठाव दडपल्यानंतर भारतामध्ये जे यायचे पर्यटक, ते लहान मुलं वगैरे ह्या बादशाची छेड काढायची, त्याची दाढी ओढणं, पिंजऱ्यामध्ये होता ना कैदेमध्ये, हा तुरुंगामध्ये, त्या गजामध्ये हात घालून त्याची दाढी ओढणं, त्याला चिडवणं, दगड मारणं, अशा प्रकारे म्हणजे सर्कशीतला प्राणी समजून ह्याची अवहेलना या ठिकाणी व्हायची. याच अवस्थेमध्ये गझली वगैरे करत करत 1862 मध्ये या शेवटच्या मुघल बादशहाचं, बाबराच्या, तैमूरच्या शेवटच्या वंशजाचं निधन झालं. आणि याच ठिकाणी पुढं मग त्याची कबर सुद्धा आहे. ज्यावेळेस स्वातंत्र्य चळवळीमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद फौजेची स्थापना केली होती. या आझाद हिंद फौजेमध्ये सैनिकांनी भारतावरती म्यानमार मार्गे आक्रमण केलं होतं. आणि मग ह्या आक्रमणाच्या दरम्यान ज्यावेळेस म्यानमारमधून, रंगूनमधून येत होतं सैन्य, त्यावेळेस नेताजी सुभाषचंद्र बोस त्या कबरीवरती गेले होते सैनिकांना घेऊन आपल्या. आणि ह्या बादशहाला त्या ठिकाणी कबरीवरती त्याच्या फुलं वगैरे वाहिली होती. आणि आपल्या सैनिकांनी संकल्प केला होता की 1857 मध्ये तुमचं जे अर्धवट राहिलेलं काम आहे ते आम्ही पूर्ण करू. यानंतर पुढं
दिल्लीनंतर पुढचा उठाव कानपूर बघूया आपण. कानपूरमध्ये जून 1857 मध्ये उठावाला सुरुवात झाली होती. आपण कानपूरची पार्श्वभूमी बघूया थोडीशी. कानपूरची पार्श्वभूमी काय आहे, तर कानपूर या ठिकाणी कोण आहे, तर कानपूरमध्ये आहे, कानपूर म्हणजेच बिठूर किंवा ब्रह्मवर्त नावाचा जो भाग आहे, शेवटचा मराठा पेशवा दुसरा बाजीराव याचा इंग्रजांनी पराभव केला होता. आणि त्याच्या पराभवानंतर पुण्यामधील सिंहासन सोडून, वैभव सोडून, ज्याला गंगा नदीच्या तिकडे किनाऱ्यावरती तटावरती बसवलं होतं इंग्रजांनी नेऊन, तोच तोच शेवटचा पेशवा बाजीराव दुसरा बाजीराव नावाला कलंक लावणारा पेशवा होता खरं तर हा. आपण पाहिले इंग्रज मराठा युद्धांमध्ये. ह्या पेशव्याचं निधन झालं होतं 1852च्या दरम्यान वगैरे. आणि त्यानं मग निधनापूर्वी एक मुलगा दत्तक घेतला होता. त्याचं नाव होतं नानासाहेब. दत्तक घेतल्यानंतरचं नाव नानासाहेब, आधीचं नाव होतं धोंडोपंत. पुढं मग मुलगा दत्तक घेतला, त्याचं निधनाच्या वेळेस दत्तक वारस वगैरे विधान झालं, पण इंग्रजांनी ते दत्तक वारस नामंजूर करून टाकला. आणि ह्या जो नानासाहेब म्हणजेच दुसऱ्या बाजीरावाचा मुलगा आहे, त्याचा दुसऱ्या बाजीरावाची जी वार्षिक पेन्शन होती 8 लाख तनखा, त्याच्यावरचा अधिकार पण नष्ट करून टाकला, की नाही म्हणून सांगितलं तुमचा अधिकार नाही. मग ह्या नानासाहेबानं स्वतःची बाजू मांडण्यासाठी इंग्लंडला एक आपला व्यक्ती खास प्रतिनिधी पाठवला, त्याला वकील म्हटलं जायचं त्या कालावधीमध्ये. तो वकील होता, त्यांचं नाव होतं अझीम उल्ला खान. नानासाहेब कोण होता, कानपूरचा पेशवा. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेलं हिंदवी स्वराज्य डुबवलं ज्यानं, तो होता बहादूरशाह आपला दुसरा बाजीराव. त्या दुसऱ्या बाजीरावानं मृत्यूपूर्वी दत्तक घेतलेला मुलगा म्हणजेच नानासाहेब, खरं नाव होतं धोंडोपंत. आणि नानासाहेबांचा जो वकील त्यांनी लंडनला पाठवला होता, त्याचं नाव आहे अझीमुल्ला खान. अझीमुल्ला खानालाच का पाठवलं होतं, तर अझीमुल्ला खानामध्ये ती तेवढं क्वालिटी होती वकील म्हणून स्वतःची छाप दुसऱ्यावर उमटवण्याची जी त्यांची पात्रता होती, त्यांच्यामधली छबी होती, तिचा पुरेपूर वापर या ठिकाणी नानासाहेबांनी करून घेतलाय. त्या अझीमुल्ला खानाबद्दल त्यांना पेशव्यांनी स्वतःच्या दरबारामध्ये ठेवल्यानंतर पाठवलं कुठं, लंडनला. कशासाठी, ईस्ट इंडिया कंपनीचं संचालक मंडळ जे आहे त्याच्यासमोर आपली बाजू मांडण्यासाठी. आणि त्याच सुमारास सातारच्या छत्रपतींनी म्हणजेच आप्पासिंह साहेब भोसले यांच्या निधनानंतर प्रतापसिंह भोसलेंनी आपल्याला पूर्ण राज्य मिळावं वगैरे म्हणून स्वतःचा एक व्यक्ती प्रतिनिधी रंगो बापूजी गुप्ते यांना पाठवलं होतं. आप्पासाहेबांचा दत्तक वारस जो आहे त्याला नाही म्हणून सांगितलं, आधीच नामंजूर करून टाकलं होतं. 1848लाच आपण पहिलंच संस्थान पाहिलं होतं, दत्तक वारस नामंजूर या तत्वानं खालसा झालेलं पहिलं संस्थान आहे महाराष्ट्रामधलं सातारा. आपण त्या ट्रिकमध्ये पण पाहिलं होतं. काय होती ट्रिक, साताऱ्याला जाताना सांभाळून बघा, उदयपूरच्या झाडीत नाग आहे. तर या ट्रिकमधलं पहिलंच होतं सातारा, शेवटचं होतं नागपूर. दोन्ही संस्थानं महाराष्ट्रातली होती. तर सांगायचंय काय, की सातारा संस्थान खालसा झाल्यावर सातारच्या छत्रपतींनी प्रतापसिंहांनी आपला वकील रंगो बापूजी गुप्ते यांना पाठवलं होतं. कुठं पाठवलं होतं, लंडनला. आणि त्याच सुमारास कानपूरच्या नानासाहेबांनी स्वतःचा वकील म्हणून अझीमुल्ला खान यांना पाठवलं होतं लंडनला. तर यानंतर पुढं मग हे दोघं लंडनमध्ये गेले. आणि लंडनमध्ये गेल्यानंतर ह्यांनी बराच काळ, दीर्घकाळ आपल्या मालकांच्या वतीनं तिथं काम केलं. इंग्रजांना किंवा ईस्ट इंडिया कंपनीला पटवून देण्याचा प्रयत्न केला, की ईस्ट इंडिया कंपनीनं त्यांना, नानासाहेबांना आणि छत्रपती प्रतापसिंह यांना परत एकदा त्यांचं राज्य द्यावं. हा त्यांच्यावर अन्याय आहे, त्यांचं राज्य काढून घेणं, पेन्शन तनखा रद्द करणं. पण शेवटी या ईस्ट इंडिया कंपनीच्या संचालक मंडळाने किंवा ईस्ट इंडिया कंपनीनं बराच काळ ह्यांना झुलवत ठेवलं, झुरवत ठेवलं. आणि शेवटी नाही म्हणून सांगितलं. पुढे जाऊन मग नानासाहेबांचा जो हे आहे वकील अझीमुल्ला खान हे भारतात आले. भारतात आल्यानंतर मग कानपूरमध्ये ज्यावेळेस लढाई झाली, युद्धाला किंवा बंडाला सुरुवात झाली, त्या सुरुवातीनंतर पुढच्या कालावधीमध्ये कानपूर इंग्रजांकडून नानासाहेबाच्या सैन्यानं जिंकून घेतलं. इंग्रजांच्या तिथं कत्तली झाल्या मोठ्या प्रमाणामध्ये कानपूरमध्ये. आणि त्यानंतर पुढं मग नानासाहेबांनी स्वतःचा सेनापती म्हणून एका व्यक्तीला नेमलं होतं. तो सेनापती त्यांचा जो आहे तो होता तात्या टोपे. मग सुरुवातीला नानासाहेबांच्या कालावधीमध्ये इथं कानपूरमध्ये इंग्रजांचा पराभव झाला. पराभवानंतर इकडे यांनी व्यवस्थित युद्धाचा ताळमेळ लावून ठेवला, स्वतःचा सेनापती तात्या टोपे. पण पुन्हा एकदा कानपूरवरती आक्रमण केलं इंग्रज सैन्यानं. आणि त्याच्यामध्ये 2 व्यक्ती प्रमुख होत्या. त्यामध्ये मग कानपूरमध्ये 2 प्रमुख असणारे व्यक्ती म्हणजेच एक होती
आउट्रम आणि दुसरा होता हॅवलॉक. या दोघांनी केलं होतं आक्रमण. यांच्या आक्रमणानंतर नानासाहेबाचा पराभव झाला आणि नानासाहेबांच्या पराभवानंतर पूर्ण कानपूर पुन्हा एकदा इंग्रजांच्या ताब्यात गेलं. हे कानपूर इंग्रजांच्या ताब्यात जायच्या आधीचा एक किस्सा बघूया आपण. एक व्यक्ती 1857च्या उठावावर ज्याच्यावर प्रश्न विचारलाय त्या व्यक्तीबद्दल एकदा आपण बघूया. एक पुढची व्यक्ती आहे, तिचं नाव आहे अजिजन नर्तिका. अजिजन नर्तिका बघा, ही आहे अजिजन नर्तिका. असेल का उठावामध्ये सहभागी? काय वाटतं तुम्हाला? जे सुरुवातीलाच 1857चा उठाव बघतायत, एमपीएससीशी संबंधित पण नाहीत किंवा एमपीएससीचा सुरुवातीलाच अभ्यास चालू केलाय आणि ज्यांनी कधी उठावच वाचला नाही किंवा प्रश्न त्याच्यावरचे पाहिले नाहीत, तुम्हाला काय वाटतं? ही जी व्यक्ती आहेत, तुमच्या समोर फोटो आहे, अजिजन नर्तिका असं यांचं नाव आहे. बघा, वाटतं का तुम्हाला या उठावामध्ये सहभागी असतील? शृंगार साज, रंगीन मिजाज, हुक्क्याचा नाद, ही ललना काय करेल युद्धात. शृंगार साज, रंगीन मिजाज, हुक्क्याचा नाद, ही ललना काय करेल युद्धात. हा, असंच वाटेल ना मनामध्ये तुमच्या, असंच येईल की एवढा नटले थटले साज शृंगार वगैरे आहे, रंगीन मिजाज आहे, ज्या हातामध्ये हुक्क्याचा पॉट आहे. हा, ज्यांना माहिती नाही हुक्का काय असतो त्यांच्यासाठी इकडे बघा हुक्क्याचा पॉट आहे, ते ओढण्याचं वगैरे. तर ही काय करणार आहे युद्धामध्ये? साहजिक आहे, आपल्याला वाटू शकतं, पण असं नाही मित्रांनो. 1857च्या उठावामध्ये ही एक नर्तकी होती आणि हिनं वर्णन आढळतं की जवळपास 100-150 बायका मुला, इंग्रज बायका मुलांची हिनं कत्तल केली होती. ही काय करायची तर एक वारांगना होती. ही वारांगना म्हणजे वेश्या. वारांगनेला सारख्या बदनाम पेशाच्या स्त्रीनं एक विरांगनेचं काम केलं या युद्धामध्ये. विरांगनामध्ये शूर वीर स्त्री आणि वारांगना म्हणजे वेश्या. काय करायचं, हिचं एक्झॅक्ट काम काय होतं तर ही त्या लढाईच्या दरम्यान आउटरम आणि हॅवलॉकनं आक्रमण केल्यानंतर युद्धामध्ये लढताना भारतीय सैनिकांना प्रेरणा द्यायची, त्यांच्या जखमी झालेल्या सैनिकांची मलमपट्टी करायची, त्यांना जेवणाचं वगैरे आणून द्यायची. त्यानंतर हिचं स्पेशल बक्षीस असायचं युद्धामध्ये पराक्रम गाजवलेल्या सैनिकाला. आता ही वेश्या होती आणि स्पेशल बक्षीस काय असेल ते तुम्ही समजून घ्या. त्यानंतर हिचा एक प्रियकर होता, अजिजनचा प्रियकर. त्याचं नाव परीक्षेमध्ये दोन्ही मुद्दे आहेत, शामसुद्दीन आणि अजिजन, त्यामुळे लक्षात ठेवायचं आपल्याला. परीक्षेत विचारलंय म्हणून लक्षात ठेवावंच लागेल. शमसुद्दीन किंवा शामसुद्दीन हे म्हणजे कॉमनली कुठं न पुस्तकांमध्ये आढळणारे नाव आहेत. अजिजन नर्तिका, शमसुद्दीन वगैरे ही लोक. तर ही काय होती अजिजन नर्तिका? एक नर्तकी होती, वेश्या होती. ही उठावामध्ये पराक्रम गाजवणाऱ्या भारतीय सैनिकाला हिचं स्पेशल बक्षीस असायचं आणि उठावामधून जो पळून जायचा घाबरून लढायला, ही त्याला अत्यंत शेलक्या भाषेमध्ये त्याचा समाचार घ्यायची, त्याच्यावर शेरेबाजी व्हायची आणि मग तो वशाळलेला सैनिक परत हिच्या टोमण्यांना चा राग मानून युद्धामध्ये परत जायचा आणि दुप्पट ताकदीनं लढायचा. तर अशा प्रकारे काहीतरी फुल नाही फुलाची पाकळी असं योगदान आहे या अजिजन नर्तिकेचं. आणि वारांगनेसारखे एका बदनाम पेशाला हिनं विरांगनेचं स्वरूप प्राप्त करून दिलंय, काहीतरी योगदान आहे हिचं सुद्धा. अशा प्रकारे ही अजिजन नर्तिका आहे. यानंतरचा पुढे मुद्दा आहे, आउटरम आणि हॅवलॉकनं ज्यावेळेस कानपूर परत एकदा जिंकून घेतलं, त्यावेळेस जिंकून घेतल्यानंतर नानासाहेबाच्या त्या परिसरामध्ये कानपूरमध्ये जिथं आज त्यांचा अझीमुल्ला खान नावाचा वकील राहायचा, त्या अझीमुल्ला खानाच्या राहणाऱ्या ठिकाणी जे सदन होतं त्याच्यावर सुद्धा इंग्रजांनी ताबा मिळवला आणि त्यांच्या त्या ताब्यामध्ये मिळवल्यानंतर तो भाग एरिया पूर्ण इंग्रजांना तिथं काही पत्र सापडली. ती पत्र काय होती बघा, तुम्हाला समजेल की ह्या अझीमुल्ला खानालाच या नानासाहेब पेशव्यानं का निवडला असेल त्या कामासाठी वकील म्हणून लंडनला पाठवण्यामध्ये. तो खूप फेमस होता लंडनमध्ये, पण तुम्हाला ते समजून जाईल. ते एकदा काय होतं बघा एक्झॅक्ट. तर हा अझीमुल्ला खान काय होता सुरुवातीला, कशा प्रकारचा होता एक्झॅक्ट? खूप गरीब घराण्यामध्ये हा जन्माला आलेला व्यक्ती होता अझीमुल्ला खान. 57च्या क्रांतियुद्धामध्ये जी महत्वाची पात्रे आहेत, वाचन करतो तुम्हाला जसं आहे तसं ह्या पुस्तकांमधलं. 57च्या क्रांतियुद्धात जी महत्वाची पात्रे आहेत त्यात अझीमुल्ला खान यांचे नाव संस्मरणीय आहे. अझीमुल्ला खान हे प्रथमत फार गरीब स्थितीत असतानाही त्यांनी आपली उन्नती आपल्या बुद्धीच्या बळावर करून ते नानांचे एकनिष्ठ वकील बनले. हे प्रथमत इंग्रजांच्या घरी खिदमतगारीच्या नोकरीवर असत. इंग्रजांची खिदमत करणं, थोडक्यात इंग्रजांचा दास्य टाईप, दासू.
नोकरीवर असत. त्या अत्यंत गरिबाच्या जागेवर असतानाही त्यांनी आपली महत्वाकांक्षा न सोडता तेथे इंग्लिश व फ्रेंच भाषांचा चांगलाच परिचय करून घेतला. या 2 भाषा बऱ्याच येऊ लागल्यावर त्यांनी कानपूरच्या शाळेत बाकीचा विद्याभ्यास केला व थोडेच दिवस तेथे सरकारी शाळेत शिक्षकाची जागा मिळवली. थोड्याच दिवसात त्यांच्या बुद्धीचा लौकिक नानासाहेबांच्या कानावर जाताच त्यांनी त्यास आपल्या दरबारी ठेवून घेतले. नानासाहेबांचे सर्व सल्लामसलतीत अझीमुल्ला खान यांचे फार वजन असे. 1854 मध्ये अझीमुल्ला खान इंग्लंडमध्ये आले. म्हणजेच नानासाहेबांनी पाठवलं होतं पेन्शन वाढवून मिळावी, त्यांचं संस्थान परत मिळावं म्हणून. त्यांचा चेहरा उमदा व मोहक असून त्यांची वाणी फार मिठास असे. इंग्रजी रीतिरिवाजांच्या पूर्ण माहिती असल्याने लंडनमध्ये ते लोकांमध्ये फारच लोकप्रिय होऊ लागले. लंडनमधल्या लोकांमध्ये पण लोकप्रिय झाले. त्यांच्या त्या मोहक व मिठास वाणीला, त्यांच्या अंगावरील तेजाला, त्यांच्या पौरात्य उदारतेला पाहून कित्येक आंग्ल युवतींच्या अझीमुल्ला खान हे गळ्यातील ताईत बनले. लंडनमधील, आपल्याला इथं कोण विचारत नाही शेजारच्या गल्लीबोळांमध्ये, ही लंडनमध्ये जाऊन पण यांचा जलवा कायम आहे. लंडनमधील सार्वजनिक भागात किंवा ब्रायटनवरील समुद्रकिनाऱ्यावर ह्या रत्नखचित पोशाखाच्या हिंदी राजास पाहण्यासाठी आंग्ल नरनारींची एकच गर्दी उडत असे. काही आंग्ल युवती तर अझीमुल्ला खान यांच्यावर इतक्या लुब्ध झाल्या होत्या की ते परत हिंदुस्थानात आल्यावरही त्यास अत्यंत गौरवाच्या व प्रेमाच्या भाषेत प्रीतिपत्रे येत असत. हॅवलॉकच्या सैन्याने पुढे ब्रह्मवर्त घेतले. म्हणजेच काय, तर सुरुवातीला कानपूरमध्ये उठाव झाला, नानांनी इंग्रजांची कत्तल केली, त्यानंतर पुढे आउटरामा हॅवलॉक आले, त्यांनी परत कानपूर एकदा जिंकून घेतलं होतं. त्यानंतरचा हा सीन. हॅवलॉकच्या सैन्याने पुन्हा ब्रह्मवर्त घेतले तेव्हा त्यांना इंग्लंडातील कित्येक संभवित स्त्रियांची त्यांच्या प्रियकर अजीम खानास धाडलेली पत्रे पाहावयास सापडली. म्हणून स्वतः थॉम्सन लिहितो, थॉम्सन नावाचा एक इतिहासकार आहे. काय लिहितो थॉम्सन लिहितोय की अझीमुल्ला खानाकडे जरी आंग्ल स्त्रियांची मने आकर्षली गेली होती तरी, आंग्ल म्हणजे इंग्रज स्त्रिया, अझीमुल्ला खानाकडे जरी आंग्ल स्त्रियांची मने आकर्षली गेली होती तरी ईस्ट इंडिया कंपनीचे मन मात्र त्यांच्यावर न बसता तिने बरेच दिवस घोटाळवून अखेर त्यास साफ जबाब दिला की गव्हर्नर जनरलने दिलेला निकाल आम्हास सर्वस्वी पसंत आहे व म्हणून बाजीरावाच्या दत्तकाचा त्याच्या पेन्शनवर कोणत्याही प्रकारचा हक्क उरलेला नाही. अशा प्रकारच्या या गोष्टीनंतर अशा रीतीने मुख्य कामाबद्दल निराश झाल्यावर अझीमुल्ला खान हे इंग्लंड सोडून हिंदुस्थानकडे येण्यास फ्रान्सच्या मार्गाने निघाले. तर पुढे जे काय झालं ते बघा. सांगायचं हे की आता बघा, तुम्हाला कधी परीक्षेत प्रश्न विचारला की नानासाहेबांचा वकील कोण होता, इंग्लंडला कोणाला पाठवलं होतं, तर हा पठ्ठ्या विसरू नका. अझीमुल्ला खान. लंडनमधून देखील पत्र यायची, आपल्याला साधा टेक्स्ट हेही येत नाही कोणाचा, ह्यांना विसरू नका. अझीमुल्ला खान हुशार होता. जिथं हा सामान्य काय म्हणता येईल की लोकांना सहज फसवू शकत होता किंवा बोलण्यामध्ये त्यांच्या चातुर्य होतं, अशा व्यक्तीलाच नानाने आपलं वकील म्हणून नेमलं होतं. पण ईस्ट इंडिया कंपनीनं मात्र, जरी इंग्रज स्त्रियांची मनं आकर्षली गेली असली तरी ईस्ट इंडिया कंपनीचं मन मात्र ह्याच्याकडं वळलं नाही आणि ईस्ट इंडिया कंपनीनं साफ जबाब दिला होता की नानाला पेन्शन परत मिळणार नाही, तू जा आता परत. अशा प्रकारे मग त्यांच्या मुख्य कामानंतर, निराशेनंतर अझीमुल्ला खान परत भारतात आले होते. परत मग जे काय झालं ते तुम्हाला माहिती आहे. सगळ्या गोष्टी, उठावाचा प्रचार केला आणि पुढे उठावाला सुरुवात झाली होती. उठावाची जी नियोजित तारीख होती ती होती 31 मे. उठावाची नियोजित तारीख काय होती? 31 मे. पण प्रत्यक्ष उठावाला सुरुवात कधी झाली होती? ठिणगी पडली होती 29 मार्चला आणि प्रत्यक्ष उठावाला सुरुवात झाली होती 10 मेला. मीरत या ठिकाणी उठावाला सुरुवात झाली होती. यानंतर पुढचा मुद्दा, पुढं मग कानपूर जिंकून घेतल्यानंतर हॅवलॉकनं पुढच्या कालावधीमध्ये नाना कानपूरहून निघाले आणि कालपीला जाऊन थांबले. या ठिकाणी समजा इकडं आहे कानपूर, तर या इकडं आहे कालपी आणि इथंच परत पुढं झाशीची राणी सुद्धा येणार आहे, कालपी. यानंतर पुढं कालपीमध्ये आल्यानंतर ह्यांचा जी लढाई झाली ते आपण पुढं झाशीमध्ये बघूया. पण पुन्हा एकदा तात्या टोप्यांनी काय केलं तर कानपूर जिंकून घेतलं होतं. आउटरमाने हॅवलॉकला हरवलं आणि पुन्हा एकदा कानपूर जिंकून घेतलं होतं. तर हे बघा, हे आहेत नानासाहेब पेशवे. नानासाहेब कोण आहे? पेशवा आहे, दुसऱ्या बाजीरावाचा मुलगा आहे. आणि हे आहेत तात्या टोपे. तात्या टोपे कोण आहेत? तर ह्या नानासाहेबांचे सेनापती आहेत. तात्या टोपे यांचं नाव आहे रामचंद्र पांडुरंग टोपे किंवा येवले पण म्हणू शकता यांना. ह्या रामचंद्रच्या ऐवजी आता आपण ही बॅच जी आहे ती एमपीएससाठी आहे म्हणून सांगतो, बाकीच्या मग कुठल्या सरळ सेवान वगैरे नसतं सांगितलं. रामचंद्रांचा उल्लेख ब्रिटिशांचे जे मूळ दस्तऐवज आहेत ह्यांच्या
खटल्याचे, त्या ठिकाणी यांनी स्वतःचा उल्लेख नावाचा रघुनाथ असा केला आहे. रामचंद्र किंवा रघुनाथ कधी विचारलंच एमपीएससीने तर माहिती असावं. रघुनाथ सुद्धा नाव वापरलं यांनी. आणि टोपे नाव, त्याचप्रमाणे येवले सुद्धा आडनाव काही ठिकाणी आहे. येवले का म्हणायचं तर येवले आहे, येवला नावाचं जे गाव आहे, शहर आहे महाराष्ट्रामध्ये, नाशिक जिल्ह्यामध्ये आहे हे येवला. नाशिक माझ्या पाठीमागे जाईल कदाचित, येवला. आणि या नाशिकचे होते हे मूळचे, ह्यांचे पूर्वज वडील वगैरे, म्हणून त्यांचं आडनाव काही ठिकाणी येवले असं सुद्धा आहे. तर हे तात्या टोपे कोण आहेत? ह्या नानासाहेबांचे सेनापती, नानासाहेब पेशव्याचे सेनापती कोण आहेत तर तात्या टोपे. यानंतर पुढं झाशी बघूयात आपण. झाशीबद्दल, झाशी एक संस्थान होतं. या संस्थानाला एक राजा होता. त्या राजाचं नाव होतं गंगाधरराव नेवाळकर. गंगाधरराव नेवाळकर कोण होते हे तर हे गंगाधरराव नेवाळकर होते झाशीचे राजे, संस्थानिक आणि पेशव्यांचे हस्तक, पेशव्यांचे मांडलिक, पेशव्यांनी त्यांना दिलेली इथली सत्ता होती. तर या गंगाधरराव नेवाळकरांचं निपुत्रिक निधन झालं होतं 1853-54 दरम्यान. पण मृत्यूच्या पूर्वीच एक लिंक देतो, सांगतो तुम्हाला. झाशीची राणी आहे, तिचं नाव लहानपणीचं एक मनुकर्णिका होतं. मनुकर्णिका मोरोपंत तांबे किंवा मणिकर्णिका. ही जी मणिकर्णिका आहे, तिचे वडील मोरोपंत तांबे मूळचे महाराष्ट्रामधले रत्नागिरीचे, नंतर ते व्यवसाय निमित्त काही कारणाने येऊन साताऱ्यामध्ये स्थायिक झाले होते. आणि याच्यावर एकदा सरळ सेवेनं प्रश्न विचारला होता. प्रश्न पुढे बघणार आहे आपण. तो प्रश्न काय होता तर पुढीलपैकी कुठल्या वीर स्त्रीचा माहेरकडचा संबंध सातारा जिल्ह्याशी नाही? बघूया पुढे त्यावेळेस प्रश्नाच्या वेळेस. फक्त सध्या लक्षात ठेवा हिचा संबंध कसा होता. तर यांचा संबंध कसा होता, मनुकर्णिकेचे वडील म्हणजे मोरोपंत तांबे मूळचे होते रत्नागिरीचे, पण व्यवसायासाठी काही काळानंतर येऊन स्थायिक झाले होते रत्नागिरी या ठिकाणी, सातारा या ठिकाणी. त्यामुळे साताऱ्याचा संबंध हिच्या माहेरबरोबर जोडला जातो, मनुकर्णिकेच्या किंवा झाशीच्या राणीच्या लक्ष्मीबाईच्या माहेरचा संबंध. यानंतर पुढं मग ही जी मनुकर्णिका आहे ती अत्यंत गरीब घरामध्ये जन्माला आलेली, मोरोपंत तांब्यांच्या घरामध्ये. हिंचा जन्म 19 नोव्हेंबर 1835, म्हणजेच तुम्हाला काय समजते, 1835 ते 1857, फक्त 22 वर्ष ह्या राणीचं वय होतं लढताना, फक्त 22 वर्ष. ज्यावेळेस मेली त्यावेळेस घोड्यावर बसून लढलेली आहे, हातामध्ये तलवार घेऊन, 22व्या वर्षी वीरमरण पण आले. तर सांगायचा मुद्दा हा आहे, 19 नोव्हेंबर 1835 यांचा जन्म झाला. आणखी एका व्यक्तीचा, वीर स्त्रीचा 19 नोव्हेंबरला जन्म झाला. आता ते वादातीत व्यक्तिमत्व आहे थोडंसं. वीर स्त्री, वीर नक्कीच आहे, पण थोडासा काही व्यक्तींच्या मते, काही पक्षाच्या मते त्यांच्या वीरपणावर डाऊट नाहीत घेत कोण, पण त्यांच्या कृत्यामुळे का इमर्जन्सीमुळे त्यांना थोडंसं क्रूर मानलं जातं. 19 नोव्हेंबरला आणखी एका व्यक्तीचा जन्म सांगतोय तुम्हाला, त्यांचं नाव आहे इंदिरा गांधी. आणि झाशीच्या राणीचा जन्म सुद्धा 19 नोव्हेंबरचाच. झाशीच्या राणीचं नाव आहे मनुकर्णिका. 19 नोव्हेंबर 1835, जन्म ठिकाण आहे वाराणसी, म्हणजेच बनारस, म्हणजेच काशी. नरेंद्र मोदींचा मतदारसंघ आहे वाराणसी, विचारला जातो परीक्षेमध्ये सरळ सेवांना. यानंतर पुढं ही जी मनुकर्णिका आहे गरीब घरातली असल्यामुळं दुसरा बाजीराव पेशवा आणि त्याचा एक लहान भाऊ होता चिमा. त्या चिमाच्या दरबारामध्ये मोरोपंत तांबे राहत होते काशीला, वाराणसीला. पुढं मग त्यांनी स्थलांतर केलं 2-3 वर्षानंतर हिच्या जन्मानंतर, आणि ते आले कानपूरला दुसऱ्या बाजीरावाच्या दरबारामध्ये. त्याच्यात या ठिकाणी आश्रित म्हणून राहत होते. आणि याच ठिकाणी या दुसऱ्या बाजीरावानं स्वतः एक दत्तक मुलगा घेतला होता धोंडोपंत, तो पण एका गरीब त्यांच्याकडे असाच आश्रित म्हणून आलेल्या कुटुंबाकडून. आणि मग ही जी मनुकर्णिका आहे लहानपणापासूनच चांगली चंचल स्वभावाची, हुशार होती. आणि ही मनुकर्णिका आणि ते नानासाहेब पेशवा ह्यांच्यामध्ये नातं निर्माण झालं एक भाऊ बहिणीचं. लहानपणापासून हे एकमेकाला ओवाळणी वगैरे चालायच्या दिवाळीच्या काळामध्ये वगैरे, आणि हे त्यावेळेसपासून मानलेले बहीण भाऊ, अशा प्रकारचंच यांचं नातं होतं. पुढं मग नानासाहेब बनला कानपूरचा पेशवा. आणि ही जी छोटीशी मनू आहे, या मनूचा विवाह मात्र त्यावेळेस
जरट विवाह प्रथा अस्तित्वामध्ये होती. जरट विवाह काय होता तर एखाद्या 50-55 वर्षाच्या व्यक्तीबरोबर सुद्धा एखाद्या लहान मुलीचा 7-8-10 वर्षाच्या मुलीचा विवाह व्हायचा. तर ह्या राणीच्या बाबतीत सुद्धा असं झालेलं आहे. हिचा विवाह गंगाधरराव नेवाळकर बरोबर झालाय, पण तो त्यावेळेस होता चांगलं भरपूर वयाचा, 51 वर्ष किमान वय असावं या वयाचा होता. आणि पुढे जाऊन मग हीच मनुकर्णिका लहानपणीची किंवा छबेली म्हणायची लहानपणी ही बनली या झाशीची राणी. आणि गंगाधरराव नेवाळकरांना मृत्यूपूर्वी आणि ह्या झाशीच्या राणीला एक मुलगा झाला होता आनंद नावाचा, पण त्यांचं अल्पायुष्य ठरला, काही दिवसामध्येच त्याचं निधन झालं होतं. पुढे जाऊन मग या गंगाधरराव नेवाळकरनं स्वतःच्या मृत्यूपूर्वी तजवीज लावून ठेवली होती की एक वारस निवडला होता, एक दत्तक घेतला होता मुलगा. त्या मुलाचं नाव होतं दामोदर. दामोदर नावाचा मुलगा दत्तक घेतला होता, पण ह्या दामोदरला इंग्रजांनी दत्तक वारस नामंजूर करून टाकला. आणि पुढे जाऊन मग जेव्हा त्या झाशीमध्ये उठावाला सुरुवात झाली, तेव्हा या झाशीच्या राणीनं उठावकर्त्या सैनिकांचं नेतृत्व स्वीकारलं, स्वतः युद्धामध्ये सहभागी झाली आणि इंग्रजांच्या विरोधात लढली. पुढं मग तिथल्या इंग्रजांची कत्तली झाली झाशीमधल्या. त्यानंतर इंग्रजांनी एक सर ह्युरोज नावाच्या इंग्लिश किंवा ब्रिटिश अधिकाऱ्याला झाशीवरती आक्रमण करून पाठवलं. या ह्युरोजनं एकतर फोडाफोडी, आपल्यामध्ये सांगितलं तुम्हाला गद्दारीची परंपरा आहे, 5वीला पुजलेल्या आहेत आपल्या गद्दारी. या ह्युरोजनं झाशीच्या राणीचा पुतण्या, तसं तिच्यापेक्षा जास्त मोठ्या वयाचा होता तो, त्याचं नाव होतं सदाशिवराव. सदाशिवरावला झाशीचा राजा बनवतो या आश्वासनावरती फोडलं आणि आपल्या बाजूला करून घेतलं. पुढं मग या सदाशिवरावनं झाशीचा जो किल्ला होता मेन, त्या किल्ल्याचा एक दरवाजा होता, उत्तर दरवाजा. ह्या उत्तर दरवाजामध्ये तिथला जो दरवाजाचा प्रमुख होता व्यक्ती किल्लेदार, त्या किल्लेदारालाच फोडलं, की किल्लेदाराला आश्वासन दिलं किती दिवस राहणार इथं किल्लेदार म्हणून, माझ्याकडे ये, तुला खूप मोठा सरदार बनवतो, पुढं आता इंग्रजांचं आमचं एवढं सैन्य आहे, तुम्ही कुठं टेकणार आहे ह्याच्याबरोबर, झाशी राणीच्या बरोबर राहून तुझा काय फायदा नाही, तुझा पराभव होणारच आहे. त्यालाही खरं वाटलं, लोभाला बळी पडला तो आणि त्यानं किल्ला उघडला. पुढे किल्ला उघडल्यानंतर राणीच्या पतीच्या निधनानंतर स्वतः सगळा कारभार बघायचे आणि तिला सल्ला देणाऱ्यांमध्ये तिचे पती होते तिचे वडील होते मोरोपंत तांबे. त्या मोरोपंत तांबेंच्या सल्ल्यानं आणि आणखी दरबारामधले काही वयस्कर व्यक्ती यांच्या सल्ल्यानं ती कारभार बघायची. अशा प्रकारे पुढं मग किल्लेदारांना किल्ला ताब्यात देऊन टाकला, अख्खा इंग्रज आतमध्ये घुसले, कत्तली मोठ्या प्रमाणात व्हायला लागल्या. आणि मग ह्या मोरोपंत तांबेनी त्यांच्या मुलीला, तिथल्या राणीला सल्ला दिला की तू बाहेर पड गुप्तपणे आणि पुढं तिथून निघून जा. कालपीला नानासाहेब पेशवा येऊन थांबलाय, ऑलरेडी आपण मगाशी पाहिलं. कालपीला कानपूरमध्ये पराभव झाल्यानंतर कालपीला येऊन थांबला होता, तर कालपीला जा, त्या ठिकाणी नानासाहेब आहे, त्यांची मदत घे, तात्या टोप्यांच्या मदतीनं बाहेरून आक्रमण कर आणि आम्ही आतमध्ये इंग्रजांशी तोपर्यंत प्रतिकार करतो. ती निघाली. तिथून निघाल्यानंतर काही थोड्या वेळाच कालावधीमध्ये इंग्रजांना समजलं की राणी किल्ल्यातून निसटलेली आहे आणि तिच्याबरोबर काही तुकडे आहेत, सैनिक आहेत, मोजकेसे निवडक सैनिक आहेत. या इंग्रजांनी पुन्हा एकदा तिचा पाठलाग सुरू केला आणि मग झाशीची राणी पाठलागावर असतानाच तिच्या पूर्ण प्रवासामध्ये झाशी या ठिकाणी, समजा मध्य प्रदेशमध्ये आहे झाशी, झाशीपासून इकडं कालपीला जाईपर्यंत, कालपीला ऑलरेडी आपण पाहिलं की नानासाहेब पेशवा येऊन थांबला होता, कालपीला जाईपर्यंत या प्रवासामध्ये 101 मैलांचा प्रवास, 101 किलोमीटरचा प्रवासवर, या पूर्ण प्रवासामध्ये तिच्या पाठीवरती जो दत्तक मुलगा आहे लहान दामोदर, बघा हा आहे दामोदर झाशीच्या राणीच्या पाठीमागं, हा जो बालक आहे छोटा 4-5 वर्षांचा, त्याचं नाव आहे दामोदर. तर हा दामोदर होता. या दामोदरला पाठीवरती घेऊन ती त्या ठिकाणी काही निवडक सैन्यासह निसटलेली आहे राणी. आणि निसटल्यानंतर पुढं झाशीची राणी कालपीचा प्रवास करत असताना या प्रवासामध्ये इंग्रजांच्या तुकड्या येत आहेत, तिच्याबरोबर लढाया होत आहेत आणि ह्याच्यामध्ये इंग्रजांना हरवून पुढचं अंतर कापते. ही एक क्षणभरही कुठंही न थांबता सातत्यानं प्रवास करत ही पहाटेच्या वेळेस सुमारास निघाली होती, मध्यरात्रीच्या वेळेस, त्यावेळेस. आणि पुढे जाऊन दुसऱ्या दिवशी म्हणजे 24 तास जवळपास गेले, मध्यरात्रीनंतर ती जाऊन पोहोचली कालपीला. कालपीला पोहोचल्यानंतर तिचा जो प्रामाणिक घोडा आहे हा, त्या राणीनं घोड्यावरून खाली उतरल्यानंतर पटकन तो घोडा पण खाली कोसळल्यानंतर थोड्याच वेळामध्ये त्याचा जीव पण गेला. म्हणजे प्रामाणिक घोडा बघा कुठेही थांबलेला नाही, आपल्या मालकिनीला, राणीला, भारत मातेच्या वीर सुपुत्रीला योग्य ठिकाणी, सेफ सुरक्षित ठिकाणी पोहोचल्यानंतरच ह्या घोड्यानं सुद्धा जीव सोडलाय. कारण का सोडला असेल जीव? एवढा मोठा प्रवास आहे, 100-150 किलोमीटरचा प्रवास,
एखादी नवीन असलेली गाडी देखील नॉनस्टॉप जर चालवली फुल स्पीडनं तुम्ही, तर मध्ये कुठेतरी बंद पडते, यंत्रामध्ये बिघाड होतो, गरम होती. हा तर एक रक्तामांसाचा हाडाचा असणारा घोडा आहे, जीव आहे त्याला. तो थकणार, दमणार, पण थांबला नाही कुठं हा घोडा. शेवटी त्या सैनिकांनी काल्पीमध्ये त्याचे शेवटी हा पायाच्या शिरा वगैरे चोळल्या, त्याला आधार दिला वगैरे, उपचार केले, पण घोडा काही जगला नाही, मेला त्याच रात्री. हा घोडा का मेला ह्याच्याबद्दल एवढं का सांगतोय, पुढे समजेल तुम्हाला. ज्यावेळेस राणी ग्वाल्हेरमध्ये लढताना शहीद झाली, वीरमरण आले, त्यावेळेस घोड्याचा सुद्धा काहीतरी रोल आहे, दुसरा नवीन घोडा. पुढे जाऊया आपण. काल्पीला पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी नानासाहेब पेशवे, तात्या टोपे होते. या लोकांनी पुढं फिरोजला समजलं की राणी आले, काल्पीला पोहोचले. आपण ऑलरेडी बघितलं होतं त्या आकृतीमध्ये. या ठिकाणी इकडं आहे काल्पी, इकडून कानपूरवरून आले होते नानासाहेब पेशवे, आणि ह्या झाशीवरून गेली होती राणी. पण हे काल्पीला हिरोज पण आला यांच्या पाठीमागं. हिरोजनं काल्पीमध्ये पण यांचा पराभव केला. काल्पीमधल्या पराभवानंतर हे लोक निघून गेले ग्वाल्हेरला. ग्वाल्हेर कोणाचा आहे सर्वांना माहिती असायला पाहिजे. ग्वाल्हेर मराठा महासंघाचा भाग. 4 मोठे सरदार, नागपूरचे भोसले, ग्वाल्हेरचे शिंदे, बडोद्याचे गायकवाड आणि इंदोरचे होळकर. तर अशा प्रकारे ग्वाल्हेरच्या भागात गेले. आणि ग्वाल्हेरचे शिंदे, जयाजीराव शिंदे नावाचा शासक होता. हा मात्र इंग्रजांशी एकनिष्ठ राहिला होता. ह्याच्यावर कॅनिंग, तत्कालीन जो गव्हर्नर जनरल होता उठावामधला, हा कॅनिंग स्वतः बोलला आहे एका ठिकाणी की जर शिंदे आणि निजाम उठावात सहभागी झाले असते तर आम्हाला चंबुगव्हाळ उचलावं लागलं असतं भारतातून, म्हणजे उठाव यशस्वी झाला असता. हे वाक्य कोणाचं आहे? स्वतः कॅनिंगचं. आणि एमपीएससीने विचारलंय की कॅनिंगनं कोणाबद्दल, कोण कोण उठावात सहभागी झाला असतं तर उठाव यशस्वी झाला म्हटलं असता. तर ते दोघं होते, एक आहे ग्वाल्हेरचे शिंदे आणि हैदराबादचा निजाम. पण हे लोक भारतीयांचं दुर्दैव उठावामध्ये सहभागी झाले नाहीत. पुढं मग या ग्वाल्हेरला लढाई झाली. आणि ग्वाल्हेरच्या लढाईमध्ये एक तारीख होती, 18 जून 1858. मित्रांनो, तारीख खूप महत्वाची आहे. 18 जून परीक्षेत विचारले. 1858 या दिवशी झाशीची राणी लक्ष्मीबाई युद्धामध्ये लढताना शहीद झाली. खूप चांगल्या प्रकारे, खूप स्वतःचं काय म्हणतात युद्ध कौशल्य दाखवलं. कुठल्याही युद्धाचा अनुभव नसताना देखील राणी, तात्या टोपे खूप चांगल्या प्रकारे शूरपणे लढलेत. इंग्रजांचा अनेक छोट्या मोठ्या लढायांमध्ये यांनी पराभव केलाय. अनेक काळ, खूप महिने यांना झुंजवत ठेवले इंग्रजांना. पण शेवटी इंग्रजांच्या प्रचंड सामर्थ्यापुढं, आधुनिक दळणवळणाच्या साधनांपुढं, आधुनिक शस्त्रास्त्रांपुढं आपल्या राजकर्त्यांचा, ह्या राणीचा, तात्या टोपेंचा निभाव लागला नाही. यांना पराभव पत्करावं लागलं होतं. एक ह्या ग्वाल्हेरमध्येच, हा समजा ग्वाल्हेरचा किल्ला आहे आणि हा एक ओढा होता. या ठिकाणी ग्वाल्हेरच्या किल्ल्यात या ठिकाणी लढाई झाली 2 पक्षांमध्ये. इथं झाशीची राणी आहे, तिचं सैन्य आहे, आणि ह्याच्या पाठलागावरती ब्रिटिशांचं सैन्य आलंय. झाशीच्या राणीचा पाठलाग सुरू आहे. आणि पाठलाग सुरू असतानाच हा ओढा आहे छोटासा. हा कुठलाही एक असा ओढा होता, एक साधारण कुठलाही घोडा सहजरित्या ह्या ओढ्याच्या पलीकडे उडी मारू शकत होता. पण नियतीला मात्र ह्या दिवशी 18 जूनला, किंवा एमपीएससीने 17 जून तारीख म्हटली, या दिवशी एक काहीतरी वेगळंच मान्य होतं. ह्या नियतीला, ह्या राणीला वीरमरण द्यायचं होतं, तिला वाचवायचं नव्हतं. आणि मग अशा प्रकारे तो घोडा या ओढ्याच्या आसपास घुटमळत राहिला. पण उडी नाही मारली त्यानं. प्रयत्न करूनही घुटमळत राहिला. राणीनं प्रयत्न केला त्याला पलीकडे घेऊन जायचा, पण घोडा मात्र ओढ्याच्या आसपासच घुटमळत राहिला. तो काय पलीकडे उडी नाही मारली. आणि पाठीमागून आलेल्या इंग्रज सैनिकांनी राणीवर वार केले. तिच्या कपाळावरती, डोक्यावरती उभी एक काप पडली होती, चीर पडली होती. त्यानंतर छातीवरती वगैरे मार पडला, डोळे बाहेर आले, मेंदू बाहेर आला. आणि अशा प्रकारे या युद्धामध्ये लढणारी, घोड्यावर बसून, पाठीमागं लहान मुलगा आहे दत्तक घेतलेला दामोदर, अशा प्रकारे ही एकमेव वीर शूर स्त्री या ठिकाणी आज 18 जून 1858 रोजी धारातीर्थी पडली. हिच्याबद्दल एक उत्तम कविता आहे मित्रांनो. काय आहे कविता? कविता आहे, चमक उठी सन 57 में वह तलवार पुरानी थी. चमक उठी सन 57 में वह तलवार पुरानी थी. बुंदे लोंके हर बोले मुंह हमने सुनी कहानी थी. बुंदे लोंके हर बोले मुंह हमने सुनी कहानी थी. खूब लड़ी मर्दानी वह तो झांसी वाली राणी थी. खूब लड़ी मर्दानी वह तो झांसी वाली राणी थी. आणि अशा प्रकारे मग ह्या झाशीच्या राणीला 18 जून 1858 रोजी वीर मरण प्राप्त झालं. हिच्या मृत्यूबद्दल सावरकर आपल्या पुस्तकामध्ये म्हणतायत की 1857च्या उठावामधली शेवटची ज्वाला म्हणजेच झाशीची राणी. आपण पाहिलं होतं, पहिला बळी मेजर ह्युशन, पहिला हुतात्मा मंगल पांडे, आणि ह्या उठावामधली शेवटची ज्वाला झाशीची राणी, राणी लक्ष्मीबाई. हिच्याबद्दल काय म्हटलंय परत एकदा तुम्ही बघा ह्या
सावरकरांच्या पुस्तकामधले शब्द मी वाचन करतो जसं तसं. खूप गौरवपूर्ण हिच्याबद्दल, राणीबद्दल सावरकरांनी लिहिलंय. सत्तावन्नच्या स्वातंत्र्य समरातील अग्निकल्लोळाची ही शेवटची ज्वाला स्वर्गाकडे चढत आहे. अशी रणलक्ष्मी लक्ष्मी राणी कृतकीर्ती, कृतकृतज्ञ, कृतकृत्य झाली असली एक विभूती राष्ट्राच्या अस्मितेला सफलता देते. अत्युत्तम सद्गुणांची ही मंजुषा होती. जातीने स्त्री, वयाने 25च्या आत, रूपाने खूबसूरत, वर्तनाने मनमोहक, आचरणाने सच्चील, राज्यांचे नियमन सामर्थ्य, प्रजेची प्रीती, स्वदेशभक्तीची जाज्वल्य ज्वाला, स्वातंत्र्याची स्वतंत्रता, मनाची माननीयता, रणीची रणलक्ष्मी, रणलक्ष्मी लक्ष्मी राणी, तुझ्यासारख्यांच्या संभवाने ह्या जड पृथ्वीला कवी वसुंधरा म्हणतात. लक्ष्मी राणी आमची आहे हे म्हणण्याचे मान मिळणे परम दुष्कर आहे. इंग्लंडच्या इतिहासाला तो मान अजूनही मिळालेला नाही. इटलीतील राज्यक्रांती इतकी वीररसयुक्त असतानाही तसल्या उदात्त प्रसंगातही इटलीच्या गर्भात राणी लक्ष्मीसारखा गर्भसंभव नाही. लक्ष्मीच्या अंगात जे रक्त खेळत होते ते रक्त, ते तेज, ते बीज आमचं आहे. ही यथार्थ गर्वोक्ती करण्याचं भाग्य हे भरतभूमी तुझे आहे. तर अशा प्रकारे सावरकरांना काय म्हणायचं आहे की इंग्लंडच्या किंवा युरोपमधल्या कुठल्याही देशाची कुठलीही राणी आजपर्यंत अशा प्रकारे युद्धामध्ये घोड्यावरती बसवून हातामध्ये तलवार घेऊन लढलेली नाही. तर फक्त हे झाशीची राणी आमचं आहे, आमच्या आहे हे म्हणण्याचं भाग्य फक्त आम्हा भारतीयांचं आहे. असं कोण म्हणतंय? सावरकर म्हणतायत. हे भाग्य, ती राणी, ते तेज, ते बीज आमचं आहे अशा प्रकारे म्हणण्याचा अधिकार, हे भाग्य, हे नशीब फक्त आम्हाला दिलंय. आणि त्या प्रकारे मग ते उदाहरण देत आहेत. इटलीची जी राज्यक्रांती आहे ती एवढी मोठी वीररसयुक्त आहे, तिथं पण असं काही उदाहरण नाही, इंग्लंडमध्ये नाही. तर अशा प्रकारे ही झाशीची राणी आणि हे तिचं योगदान. यानंतर पुढं झाशीच्या राणीच्या वेळेस, ज्यावेळेस तिनं ह्या पूर्ण पराक्रम गाजवल्या युद्धामध्ये, त्यावेळेस तिचा शत्रू असणारा सर ह्युरोज, हा सर ह्युरोज देखील ह्याच्याबद्दल काहीतरी म्हटलं आहे. अ ब्लेस्ड लीडर ऑफ रिबेलियन्स, अ मॅन अमॉंग वुमन. म्हणजेच जयसिंगराव पवारांच्या पुस्तकामध्ये अशा प्रकारचा उल्लेख आढळतो. आणि अनेक ठिकाणी नंतर एका सोप्या शब्दामध्ये वर्णन केलंय. ह्युरोज काय बोलला तर 1857च्या उठावामधील एकमेव पुरुष असं वर्णन ह्युरोजनं, सर ह्युरोजनं, म्हणजे ज्यानं उठाव धडकलाय झाशीचा, त्या ह्युरोजनं वर्णन केलंय. कोणाचं? तर झाशीच्या राणीचं वर्णन केलंय. अशा प्रकारे या झाशीच्या राणीबद्दल ह्युरोजनं गौरवोद्गार काढलेत. शत्रू पक्षानं देखील युद्धामध्ये दखल घ्यावी आणि शत्रूचं कौतुक करावं असे खूप कमी प्रसंग येतात. आणि असाच प्रसंग ह्या झाशीच्या राणीबद्दल सुद्धा आहे. शत्रूनं देखील मनमुक्तपणे, मोकळ्या कंठानं, मुक्त कंठानं कौतुक करावं ही वेळ हे झाशीच्या राणीच्या काय म्हणतात, तिच्या कर्मठपणाची आहे, तिच्या देशभक्तीच्या जाज्वल्यतेची आहे. यानंतर पुढे तिच्या आयुष्यामध्ये काही महत्त्वाच्या साथीदार होत्या, महिला साथीदार, आणि ज्यांच्यावर परीक्षेमध्ये प्रश्न आलाय. आपल्याला ते शोधायचं आहे, एक ट्रिक बनवू आपण त्याची. बघा, एक काशी नावाची तिची दासी होती, जी किंवा डुप्लिकेट होती, दासी पण होती आणि तिची डुप्लिकेट पण होती, जी दिसायची राणीसारखी, हुबेहूब राणीसारखी दिसायची. काशी जशी, राणी झाशी. काशी कशी दिसायची तर हुबेहूब राणीसारखी दिसायची. त्यानंतर एक सुंदर नावाची तिची दासी होती. सुंदर फक्त दासी पकडू आपण. एक ट्रिक पण बनवूया. चला, आधी तुम्हाला प्रश्न दाखवतो, हे वाचन घेऊ, प्रश्न दाखवतो. प्रश्नानंतर तुम्हाला समजेल की ही ट्रिक पाठ करणं गरजेचं आहे, किंवा या अशा प्रकारे ह्या चार ज्या महिला आहेत त्यांना लक्षात का ठेवायचं आहे, लक्षात ठेवणं गरजेचं आहे का, ते तुम्हाला समजेल त्या प्रश्नानंतर. पुढचं बघूया. मोतीबाई काय होती तर मोतीबाई होती हेर खात्याची प्रमुख. आणि ललिताबाई आहे ती आहे एक महत्वाची सरदार. बघा, हा प्रश्न आहे STI 2015ला विचारला गेलेला आणि त्यानंतर राज्यसेवेला पण रिपीट झालेला आहे. 2 वेळा रिपीट झाला आजपर्यंत प्रश्न. येणाऱ्या कालावधीमध्ये नंतर सुद्धा रिपीट होऊ शकतो. जर ऑलरेडी विचारला गेलाय प्रश्न आणि चुकवण्याच्या दृष्टीनं हा एवढा लक्षात ठेवण्यासाठी सोपा नाही. लक्षात कसा ठेवायचा बघा, एक ट्रिक बनवूया आपण या ठिकाणी. काय म्हटलंय? काशी हुबेहूब राणीसारखी दिसायची. तर आपल्या भाषेमध्ये आपण थोडंसं वेगळ्या भाषेमध्ये आपण काहीतरी ह्यांच्याबद्दल लिहूया. काशी जशी राणी झाशी. काशी कशी दिसायची तर झाशीच्या राणीसारखी. काशी जशी, कुठली राणी? झाशीची राणी. काशी जशी राणी झाशी.
आणि पुढचे आपण हे मोतीबाई घेऊया. मोतीबाई काय होती? हेर खात्याची प्रमुख होती. हेर खात्याला आपण हिरे करू. हिरे मोती. हेर खातं, हिरे म्हणजे हेर खातं आणि मोती म्हणजे मोतीबाई. हिरे मोती. पुढची लाईन घेऊ आपण. सुंदर दासी. लक्षात कसं ठेवायचं आहे मित्रांनो? बघा, एकच व्यक्ती आहे जी ह्या ट्रिकमध्ये बसत नाही, ती म्हणजे ललिताबाई आहे, जी की महत्वाची सरदार. एक इलिमिनेट करता येईल, बाकीच्या 3 गोष्टी माहिती असतील तर. एक वाक्य पाठ करायचं हे तुम्हाला. काशी जशी राणी झाशी, हिरे मोती सुंदर दासी. काशी जशी राणी झाशी, हिरे मोती सुंदर दासी. एक वाक्य अशा प्रकारे यमक जुळवून शेवटी लक्षात ठेवलं तर याचा नक्कीच तुम्हाला ट्रिकमध्ये फायदा होईल. प्रश्नामध्ये उत्तर तुम्हाला याचं काढता येईल. काय बघा, मोतीबाई म्हटलंय सुरुवातीलाच आणि मग आपण पाहिलं होतं हिरे मोती म्हटलो आपण. हिरे मोती. ठीक आहे, मग मोतीबाईला काय येईल? हेर खातं येईल. हेर नाही, हेर खातं आहे. हेर खात्याचे प्रमुख मोतीबाई. 4 नंबर उत्तर येईल, हेर खात्याचे प्रमुख. याला 4 असणारा एकच पर्याय आहे. एकावरून देखील उत्तर येते. तरी पण बाकीच्या ट्रिक आपण अप्लाय करू पूर्णपणे या ठिकाणी. पुढं ललिताबाई म्हटले, महत्वाचे सरदार. तुम्हाला सांगितले की ट्रिकमध्ये नाही बसत, एक इलिमिनेट करता येईल. ललिताबाई. बीला 3 महत्वाची सरदार होती. बीला 3. बाकीचे पॉईंट बसतायत का बघा. काशी. काशीला तुम्हाला सांगितलं मी, जशी राणी झाशी म्हणजेच काय? हुबेहूब राणीसारखी दिसायची. बघा, काशी 3 नंबरला सीला आहे काशी. मग काय? राणीसारखी दिसणारी तिची दासी. काशी जशी राणी झाशी म्हणजे राणी झाशी म्हणजे कोण? राणी लक्ष्मीबाई. काशी जशी राणी झाशी. सीला 2. अशा प्रकारे हे झालं. त्यानंतर पुढं मुंदर आहे. आयोगानं मुंदर म्हटलंय, पण ऍक्च्युली हे सावरकरांच्या त्या पुस्तकामध्ये सुंदर आहे. त्या दासी जी होती तिचं नाव सुंदर म्हटलंय. आयोगानं मुंदर म्हटलंय. कदाचित ती प्रिंटिंग मिस्टेक असेल किंवा कदाचित दुसऱ्या कुठल्या पुस्तकांमध्ये उठावाच्या त्या सुंदरला मुंदर असं पण म्हटलेलं असू शकतं. त्यामुळं सुंदर किंवा मुंदर दोन्ही नावं लक्षात ठेवू शकता तुम्ही. सुंदर किंवा मुंदर. सुंदर काय होती? काय होती ट्रिक आपली? काशी जशी राणी झाशी, हिरे मोती सुंदर दासी. म्हणजेच काय? सुंदर किंवा मुंदर काय? एक दासी आहे. ती काय होती? ती दासी तिच्याबरोबर सतत असायची. आणि ही जी दासी आहे मुंदर, ती राणीनं झाशी सोडल्यापासून तिच्याबरोबर सावलीसारखी होती राणी मरेपर्यंत. तर बघा, मुंदर काय आहे? राणीनं झाशी सोडल्यापासून तिच्याबरोबर सावलीसारखी होती आणि तिची एक दासी पण होती. ती दास्या 2 होत्या. एक दासी आहे काशी, पण काशी डुप्लिकेट पण आहे. काशी काय आहे? दासी पण आहे आणि डुप्लिकेट पण आहे. आणि दुसरी आहे सुंदर. सुंदर आहे फक्त दासी आणि ह्या राणीबरोबर सातत्यानं होती सुद्धा. यानंतर पुढे जाऊया. बाकीचे सगळे पॉईंट आपण बघितलेत. जयाजीरावचा दिवाण होता एक दिनकरराव, जयाजीराव शिंदे ग्वाल्हेरचे. त्यांच्या प्रयत्नामुळे दिनकरराव काय झाला? इंग्रजांशी एकनिष्ठ राहिला. जयाजीराव तो काही युद्धामध्ये उतरला नाही. शेवटी सर हिरोजनं ग्वाल्हेर घेतली होती. घनघोर लढाई झाली होती. त्याच्यामध्ये राणीचा पराक्रम गाजवत असताना वीरमरण आलं होतं आपण पाहिले. आणि वीरगतीस प्राप्त झाल्यानंतर पुढे मग तात्यांचाही पराभव झाला आणि नानासाहेब नेपाळला निघून गेले. नानासाहेब पेशवा कानपूरचे होते, ते गेले नेपाळला निघून गेले. त्यानंतर पुढं तात्या टोपे मात्र गनिमी काव्याने इंग्रजांशी अनेक काळ पुढचा दीर्घकाळ लढत राहिले. पण त्या लढ्यामध्ये तात्या टोपेंचा सुद्धा पराभव झाला. शिंदेचा असणारा एक सैनिक होता ग्वाल्हेरचा फितूर सैनिक मानसिंग नावाचा. त्या मानसिंगनं तात्या टोपेंना पकडून दिलं ब्रिटिशांना. आणि पुढे जाऊन मग तात्या टोपेंना 18 एप्रिल 1859 या दिवशी मध्य प्रदेशातील एक क्षिप्रा नदी आहे. या क्षिप्रा नदीच्या काठावर शिवपुरी हे नदीचं नाव आहे क्षिप्रा. आणि क्षिप्रा नदीच्या काठावर शिवपुरी या ठिकाणी तात्या टोपेंना इंग्रजांनी खटला भरला त्यांच्यावर. आणि 18 एप्रिल 1859 या दिवशी तात्या टोपेंना इंग्रजांनी फाशी दिलं. कुठं दिलं फाशी? ठिकाण महत्वाचं आहे. शिवपुरी आहे क्षिप्रा नदीच्या काठावर. क्षिप्रा नदी आहे मध्य प्रदेशमध्ये. मध्य प्रदेशातील क्षिप्रा नदीच्या काठावरील शिवपुरी या ठिकाणी 18 एप्रिल 1859 या दिवशी इंग्रजांनी तात्या टोपे यांना फाशी दिली होती. तात्या टोपेंचं नाव होतं रामचंद्र पांडुरंग टोपे. कुठले होते हे रामचंद्र पांडुरंग टोपे? तर महाराष्ट्रामधील नाशिक जिल्ह्यातील येवला हे त्यांचं मूळ ठिकाण किंवा मूळ गाव होतं. त्यानंतर पुढं आपल्याला अवधची बेगम पाहिजे, ती आपण पुढील लेक्चरमध्ये पाहूया. या ठिकाणी हा व्हिडिओ खूपच मोठा होत चाललाय. या उठावाचे आपण 2 भाग बनवू. हा उठाव आणि या उठावावर
प्रश्न, त्यानंतर पुढचे जे प्रश्न आहेत या उठावानंतर इतिहासाच्या संदर्भात पूर्ण ते खाली एक तुम्हाला हिस्ट्री फॉर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम नावाचा टेलिग्रामचा लोगो दिसतोय, चॅनल दिसतोय. या माझ्या चॅनलवरती तुम्हाला प्रश्न वगैरे दररोज सातत्यानं सोडवायला भेटतील. आपण ह्याच्यावर दररोज प्रश्न असतात. त्यानंतर या पूर्ण भागामध्ये इतिहासामध्ये दिनविशेष, इतिहासात रोजचा दिवस वगैरे पण आपण दाखवतो. त्याच्यामध्ये तुम्हाला त्या दिवसाचं दिनविशेष असेल, त्या दिवसाचं वैशिष्ट्य असेल, इतिहासामध्ये तो दिवस काय म्हणून घडला होता, काय झालं होतं एक्झॅक्ट, ते सर्व मुद्दे इतिहासाच्या संदर्भात महत्त्वाचे काही टॉपिक्स असतील, काही पूर्ण PDF नोट्स असतील, त्या सर्व तुम्हाला या चॅनलवरती हिस्ट्री फॉर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम या चॅनलवरती तुम्हाला सापडतील. आपण पुढचा भाग आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूया. थांबूया या ठिकाणी.